1160 समस्यांवर हास्याचा रामबाण उपाय घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत अलीबाबा आणि 40शीतले चोर या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी या चित्रपटाचे निर्माते आणि प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य सर, महाराष्ट्राची ग्लॅमरस परी श्रुती मराठे, अष्टपैलू अभिनेता आनंद इंगळे, सगळ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारी अभिनेत्री मधुरा वेलणकर, या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे आणि या चित्रपटाचे निर्माते विराज लोंढे सर. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, समारोप म्हटलं की त्याला दुःखाची एक किनार असते, पण आता इथे सादर होणारा समारोप तुमचं मनोरंजन करेल हे नक्की. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी हास्यवीरांचं. तर रंगसेवकांनो, आज 3 दिवस जी आपण नाट्य कार्यशाळा घेतलेली आहे त्याचा आज सहभाग प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम. वा म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आपलं ब्रीदवाक्य काय आहे? चला उचलूया नाटकाचा वसा. वा 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 वा. तर आज आपल्याला कोण लाभलंय ओळखलं का? नाट्य तपस्वी पृथ्वी प्रताप सर. सरांची कारकीर्द काय सांगू, 25 वर्ष झाले सर नाट्यसेवा करतायत. सर तुमचे आभार आहे सर, तुम्ही इथपर्यंत आलात. पाटील, माझे कसले आभार म्हणताय पाटील? माझे कसले आभार? मी खरं सांगू तर 25 वर्ष झाली मी रंगभूमीवर कार्यरत आहे, काम करतोय. कारण मला पण आसक्ती आहे ना रंगभूमीविषयी. काय होतं, मी वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जातो, मी अशा नव्या नव्या रंगभूमीशी नाळ जोडू पाहणाऱ्या कलाकारांना भेटतो, कारण मला फार बरं वाटतं. मग मी माझा गतकाळ त्यांच्यात शोधत असतो की काय, असं मला सतत वाटत असतं, म्हणून मी जातो. आणि मी ही जी काही शिबिरं घेतो किंवा अटेंड करतो म्हणा, किंवा जातो कुठेतरी मार्गदर्शन करतो, तर त्याचे काही पैसे घेत नाही मी. काय सांगता? पैसे काय घ्यायचे? आपण रंगभूमीसाठी सगळे इथे जमलेलो आहोत. पैसे काय घ्यायचे त्याचे मला सांगा. खरंय सर, खरंय सर. बापरे, तुमचं हे जे असं अमृत वचन आहे ना सर, हे माझ्या पोरांच्या कानावर पडावं, त्यांच्या तो कानामध्ये असा अमृताचा रस जावा, यासाठी मी तुमच्याशी संपर्क साधला, तुम्हाला बोलवलं सर इथं संपर्कात. सर खतरनाक म्हणजे सर आता हे जे 3 दिवसाचा नाट्य कार्यशाळेचा जो झंझावात आम्ही केलेला आहे सर, तुम्हाला माहिती आहे सर, नाट्य कार्यशाळा म्हणजे शिवधनुष्य आहे. ते असं पेलता येत नाही सर पटकन. असं ते काय झालं, कसं झालं, म्हणजे कसं माझ्या डोक्यात आलं, कागदावर कृतीत उतरलं सर. मग माझं मला कळलं नाही सर, खरं सांगतो. 3 दिवस सलग हा झंझावात चालू होता सर. पाटील नाही, छान आहे, मला आनंदच आहे याचा. पण आपली हे जी काही नाट्य कार्यशाळा आहे ही 3च दिवसांची आहे की नाही? हो सर. मग आपण ह्याला झंझावात नको म्हणूया, आपण ह्याला एक वाऱ्याची आस्फुट अशी एवढी झुळूक म्हणूया. 3च दिवसाची आहे की नाही? अधिकार आहे सर, तुमचा अधिकार आहे. तुम्ही सर सूर्य आम्ही बुडाला लागलेले जे मिनमिनते दिवे ना, ते लावून फिरणारे काजवे सर. खरं सांगतो. नाही, आहे उदाहरण रंजक आहे, पण गरजच नव्हती याची. नाही सर, असं नाही उदाहरण रंजक. तुमच्या समोर आम्ही काहीच नाही सर. तुम्हाला खोटं वाटेल सर, हा जो झंझावात चालू होता ना, हा झंझावात म्हणजे मला असं वाटत होतं की नटेश्वराची नजर माझ्यावर आहे सर. मी नटेश्वराच्या अशा नजरेत फिरतोय असं मला वाटायचं. नटेश्वराच्या नजरेत फिरताय तुम्ही? हो सर, एकदा तर नटेश्वराशी चालत गेले सर माझ्यासमोर. इथून नटेश्वर चालत गेले? हो सर. कार्यशाळा सुरू असताना? हो सर, माझ्याकडे बघत होते सर. त्यांच्या डोळ्यात मला दिसलं सर, बापू तू हे जे काही करतोय ना, धन्य धन्य, तू धन्य. हे असं जळगावच्या भाषेत बोलून गेले नटेश्वर? सर आपल्या मनात जसा देव असतो तसंच बोलतो ना सर. हा सर. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे सर. आपण सहभागाचं प्रमाणपत्र वाटायचं का? पहिली आहे आपली नाट्य रंगसेविका शिवाली बाळा परब.
ये शिवाली हे घे. सॉरी सर हे घ्या हा. पाया पडते गुरुवर्य. असू दे असू दे. पाटील पाटील हा, सर. हा कोण आहे? हा सर हा कोण आहे? गुरुवर्य ते नाट्य कोहिनूर विराजी जगताप आहेत. मोस्ट सिनियर आहेत. म्हणजे म्हणजे ह्यांची कामगिरी आहे ना हिमालयापेक्षा मोठी आहे. अरे बापरे, हो का? हो. काय असं काय केलं काय यांनी? माझ्या शिबिराचा माझी विद्यार्थी आहे सर हा. बर. म्हणजे माझ्या पहिल्या शिबिराचा हा, हा. सर 49 पळून गेले पण हा टिकला कारण हा चिवट होता. हा राहिला सर. बर, पण यांनी केलंय काय असं? केलं म्हणजे खूप काही केलंय सर. अरे सांगणार रे तू काय नाट्यकर्म केलंय सांग सांग. बोल. सर या हॉलचा दरवाजा मी उघडतो सर. याच्या सगळ्या चाव्या माझ्याकडे असतात सर. वा वा. आणि सर ही मुलं आली ना की यांच्याकडून हॉलमध्ये झाडू मारून घेणे, सतरंजी टाकणे, पाणी भरून घेणे, ही सगळी कामं सर मी करून घेतो सर. शिबिर चालू असताना इथे कुत्र्यांचा खूप त्रास होतो सर. पण कुत्रे आले रे आले की मी दगड घेऊन असा त्यांना मारतो आणि हाकलून लावतो सर. सर 3 तास मी कुत्रा इकडे फिरकू देत नाही सर. गेली 4 वर्ष हा माझा यज्ञ सुरू आहे सर. वा 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 जबरदस्त काम करतोय तू. गेली 4 वर्ष झाले सतत अहोरात्र काम करतो. बस बाळा, बस. बस बस नाही, राहू दे बाळा, जा. सर बसा तुम्ही बसा सर. सुरू करा कार्यक्रम. शिवाली बाळा पटकन सुरू कर सरांना वेळ नाही. रंगमंचावर उपस्थित मान्यवर आणि रंगसेवक मित्र मैत्रिणींनो, गुरुवर्य तुम्हाला सांगायचं झालं तर हे नाट्य शिबिर माझ्या आयुष्यातलं ते वळण आहे जे मी घेतलं आणि मला आयुष्याची एक वेगळी वाट दिसली, वेगळं आयुष्य दिसलं, वेगळं जग दिसलं गुरुवर्य. 3 दिवस झालंय फक्त हे. मला आनंद होतोय सांगताना की हे फक्त नाट्य शिबिर नाहीये गुरुवर्य, हा इतिहास आहे. हा एक कॅनव्हास आहे आणि हे नाट्य शिबिर नसून, हे फक्त नाट्य शिबिर नसून हे नाट्य मनवंतर आहे. ए बाळा, ए नाट्य मनवंतर 3 दिवसात कार्यशाळेत नाट्य मनवंतर अर्थ माहितीये ना? नाट्य मनवंतराचा अर्थ सांग मला. हा नाट्य मनवंतराचा अर्थ सांग मला. हा हा नाट्य मनवंतराचा अर्थ सांगा मला. नाही सर मी एवढं कठीण शिकवतच नाही सर. एकदम सोपं सोपं शिकवतो. मुळात मी कठीण शिकवत नाही त्यामुळे मला. पण मग नाट्य मनवंतर का म्हणतेस? कुठे ऐकलायस हा शब्द? इस्त्रीच्या कपड्यात एक पेपर असतो त्याच्यावर नाट्य मनवंतर असा वाचलायस का? मला सांग, काय नाट्य मनवंतराचा अर्थ तर कळलाय का? मला कळू दे ना. नाही सर, ते माझ्या नजरेस गेली होती एकदा. नजरेस गेले. कर बाळा, कर संपवूया ते आपण माझ्या काय. मनस्मृतीला आले म्हणून मी बोलले सर. म्हणून बाळा फक्त स्मृती शेतं संपवूया आपण कार्यक्रम. चला चला तर चला. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय सर की हे 3 दिवसाचं दीर्घ काळाचं नाट्य शिबिर आम्ही सगळे मिळून जगलोय सर, जगलोय. वा वा खरंय खरंय सर खरंय. आणि आज जे काही माझा सन्मान झालाय, माझी इतिहासात नोंद झाली, क्षितिजावर मी झळकते आहे, माझं कर्तृत्व दिसतंय. कर्तृत्व काहीतरी म्हणते ही. कर्तृत्व नाही का कर्तृत्व. मुळात हे उगमस्थान कुणीतरी सिमेंटने बुजवा आधी. सर काय कुतृत्व कसं असेल? कर्तृत्व आहे की नाही पाटील? हो, हो. मग कर्तृत्व हे असं कसं करतो? होऊन जातं. बोल बोल बाळा बोल, संपवा लवकर कार्यक्रम. नाही सर, ते माझं नाहीये सर. म्हणजे हा जो सन्मान आहे तो माझ्या आई बाबांचा, माझ्या गुरुवर्यांचा आहे सर. मला तुम्हाला सांगायचंय सर की ह्या क्षेत्रासाठी माझ्या आईचा नकार होता. मग चांगलं केलं होतं तिने. नाही गुरुवर्य, नकार असून सुद्धा मी घरातून रिकामी हाती निघाले गुरुवर्य. बरोबर. मी रिकामी हाती निघाले. मी जाताना काहीच न घेता निघाले आणि तिला म्हंटल की मी जाताना रिकामी हाती जाते पण येताना दैदिप्यमान तेजोवलय घेऊन येईन गुरुवर्य. वा 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 सुंदर आहे. त्यापेक्षा 5 रुपयाची कोथिंबीर नेलीस तर जास्त आनंद होईल आईला. तेजो वलय अक्षर सुद्धा 5 आहेत ग. तुमचं शिबिर 3 दिवस सुद्धा 3. कशाला मरायला करायचंय दैदिप्यमान तेजोवलय? नाही गुरुवर्य, ते तेजोवलय माझ्या आईच्या डोळ्यात आता मला दिसणार आहे. ती आज इथे असती तर ती काय बोलली असती? चल घरी चल, एवढंच म्हणले असते. चल संपवा. नाट्य महर्षी हेमंतजी पाटीलजी आणि नाट्य प्रपालक विराजी जगतापजी, तुम्हा दोघांचे मनापासून आभार. या नाट्य सेविकेला रंगमंचावर उभं राहायला शिकवलं. मी आज इथे सगळ्यांच्या उपस्थितीत वचन देते की मी हे रंगभूमीवर माझं कोरलेलं नाव आहे ते आबादी ठेवीन. वा 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 सुंदर.
बाळा ए बाळा जा घरनं वाटीभर तेल आण जा. का आता रंगभूमीच्या कपाळावर खोक पाडलीस ना त्याला लावावं लागेल जा जा. गुरुवर्य बस बाळा बस. चला संपवा लवकर. कोणी असेल दुसरं तर देतो आणि निघतो हो मी. सर हो सर एक मिनिट सर 3 दिवसाचं पुढची केलेलं रंगसेविका आहे 1 मिनिट हा. नाट्य म्हणून तर हिला हा आमची नाट्यखळी प्रियदर्शनी बाळा इंदलकर. सर ठीक आहे तुम्ही ये बाळा. घे पण बाळा घे. सर इकडे फोटो. सर 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 सर, फोटो हो देतो मी पाटील. जा बस बाळा. बाळा जा बस. सर तिला बोलायचं असेल 2 शब्द. का बस मानाचा दंडवत. ए, मी आज रंगभूमीचे आभार नाही मानणार आहे. मी तिचे उपकार फेडणार आहे. वा 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 वा. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय सर. या 3 दिवसाच्या दीर्घकालीन नाट्य शिबिरानंतर माझ्यातली लेखिका जागी झाली आहे. वा वा वा. सुंदर लिहिते बरं सुंदर. 3 दिवसात सुंदर लिहिते. हो हो अप्रतिम लेखन अप्रतिम. या 3 दिवसांच्या दीर्घ प्रवासावरती मी 400 पानी पुस्तक लिहिलेलं आहे. ए, क्या ए, बात है. ए, ए, मुली ए मुली अरे मी देतो ना काय हा? 3 दिवसीय शिबिर अर्थात नाट्य सरितेतील माझा मुक्त विहार. वा 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 वा. जबरदस्त उत्तम लेखन केलंय. पाटील कसलं उत्तम लेखन. पाटील 3 दिवसाची कार्यशाळा त्याच्यात तिने 400 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे. मोठ्या मोठ्या महापुरुषांची आत्मचरित्र पण 275व्या पानावर संपतात. 400 पानाचं पुस्तक हिने 3 दिवसाच्या कार्यशाळेत लिहून काढलेलं आहे. सर 40 पानांची फक्त प्रस्तावनाच आहे सर. कुणी लिहिली आहे ही? सर खुद्द नाट्य प्रपालक विराजजी जगताप सर. हा कुत्रे हाकले आहे. हा कसं लिहिल? हा काय कसं काय प्रस्तावना लिहिली आहे ह्याने? सर ही काय प्रस्तावना लिहिली असेल ह्याने मला सांग. असं नाहीये सर. हे बघा काय झालं. शक्यच नाहीये हे. 3 दिवसात ना पुस्तक लिहिलंय अक्का. अगं कळतंय का तुला? पहिला दिवस ओळखीत जातो, दुसरा लेट येण्यात जातो आणि तिसरा संपलं या दुःखात जातो. 3 दिवसात कोणी कसं 400 पानी लिहिल? सर झालं काय सर. मी खूप वाहवत गेले या अनुभवांमध्ये सर. इतके वेगवेगळे अनुभव या 3 दिवसांमध्ये आलेत सर. या दीर्घ काळामध्ये माझ्यासाठी नाट्य क्षेत्रातली अनेक नवनवीन दालनं उघडलेली आहेत जा. सर. सर खरंच म्हणजे मी काय लिहू काय नको असं होत होतं मला. शेवटी मला असं जाणवलं की खूप जगून झालंय. आता या दीर्घकालीन नाट्य प्रवासानंतर निवृत्ती पश्चात कृतज्ञता यावरही मी भाष्य केलेलं आहे सर. कुठली निवृत्ती? वा, वा, वा. कुठली? कुठला नाट्य प्रवास? आधी घरातनं चप्पल घालून निघ तरी रंगभूमीकडे. कुठला नाट्य प्रवास? आधी रंगभूमीकडनं तुला स्वीकृती मिळू दे मग तू निवृत्ती घे ग. काय 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 सर एकदा तुम्ही वाचून बघाल तर तुम्हाला लक्षात येईल सर. सर बसा सर. तुम्हाला अधिकार आहे सर. तुम्हाला अधिकार आहे. खरं सांगतो तुम्ही मोराचा पिसारा आहे सर. आम्ही बकरीची शेपटी आहे, सर. हो ना इज्जत झाकता येत ना माशा हाकलता येत. पाटील नका ना देऊ उदाहरण. जरा थांबा ना. सर तुम्ही जरा शांत बसा. नाही सर तरी झालेलं असेल तर जा बाई तू. प्रियदर्शनीचं नाट्य क्षेत्रातलं हे पहिलं पुष्प तुमच्या हातून प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्रकाशन चला सर, करा. फोटो- झालेलं सर, एक आहे. फोटो. एक झालं प्रकाशन सर, फोटो, सर. प्रकाशन फोटो बिटो सर, देत फोटो, नाही. सर. आधार हे बघ सर 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 नका करू सर. सर तुम्ही अधिकार आहे सर तुमचा. असं नका करा. चांगलं मला वाटलं होतं काहीतरी वा असं. वा 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 वा. प्रियदर्शनी अभिनंदन तुझ्या. रंगकर्मी माझं नाव गोंधळ. जा बस. बस प्रिया बस. सर आपण बाकीचे द्यायचे का आता? पुढचं देऊ का मी? सर हे बाकीचे देऊ का मी? हे घ्या. हे प्रत्येकाने आपापलं घ्या निवडून. पालटून पालटून घ्या नंतर. सर सर असं नका करा ना सर. ते काय म्हणजे खिराफत आहे का सर वाटायला? सर आपण हे जे 2-3 जण आहे ना सर त्यांनाच फक्त आपण देऊ. दत्तू उठ रे. येतं सर. दत्तूला द्या. परमानंद. काय नाव आहे याचं? परमानंद. हा हो हा परमानंद आहे. त्याचं नाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय का तरी बघा एकदा. परमानंद नाव आहे याचं. सर ह्या दोघांना एकत्र द्या बरं तुम्ही. धरा रे हातामध्ये. ए ए हाकलू द्या त्याला कुत्रे. काय कामाचा नाही येतो. फोटोच्या तरी आहे सर तो. वा वा वा. टाळ्या झाल्या पाहिजे प्रचंड. अच्छा, झालं. हा, हा. झालेलं आहे. हा. आवरा लवकर संपवा. चला झालेलं आहे. तू ए काय रे? पाया पडतो सर. हा सर मनोगत मनोगत घे. काय काय तुला? मनोगत मनोगत शब्द सुद्धा तुझ्यापेक्षा वितभर जास्त आहे. तू कशाला मनोगत घेतोयस?
नाही सर घेऊ द्या ना सर. आपण काय करू दोघांचं एकत्र मनोगत घेऊन टाकू म्हणजे वेळच वाचेल ना सर. संपवा लवकर, हा, हा. संपवा. दोघांनी पटकन करा. चला चला घ्या, स्टार्ट कर. गुरुजन तुमची परवानगी असेल तर माझ्या मनोगताचे 2 शब्द वधू का? वधू का वधणार आहेस तू? दीर्घ चिंतनानंतर एक निष्कर्ष निघतो जो समाजासमोर मांडताना एखादा विद्वान जो संवाद साधतो त्याला वधणं म्हणतात. तू फक्त ओठ फाकव आणि हवा सोड शब्द येतील. वदना म्हणतोय मी, वदणार. सर तुम्ही बसून घ्या. नमस्कार, मी छोटा दत्तू. नमस्कार, मी मोठा पम्या. काय नाव आहे ती? दत्तू आणि परमानंद. नका सांगू. हा वाला. अभिवादन करतो. या गरम भूमीवरील ए इकडे ये रे, इकडे ये. सर 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 कशावर? या गरम तुझ्या भूमीवर बापाने ठेवली गरम भूमी? रंगभूमीला गरम भूमी म्हणशील? कुठली नाटकं करणार आहेस? कबूतरवाली हो म्हण, मी येईन ही नाटकं करणार आहेस तू? गरम भूमी म्हणतोय, रंगभूमी म्हण. चिंता नसावी गुरुजन, शब्दोच्चारापेक्षा भावना महत्वाच्या. पाणी म्हणा, पाणी म्हणा, तहान ही भागतेच. थोबाड फोडीन का बस. सर, सर. मला सांगतोय पाणी म्हणा, पाणी म्हणा. दोन्ही वेळेस स्वतः पाणीच म्हणालेलं आहे. सर स्वतः बसून घ्या तुम्ही प्लीज सर. बसून घ्या, बसून घ्या. हे करा काय ते आहे ते सांगा पटापट काय ते आणि जा पटकन. तर आम्हास हे सांगावयाचे होते की मी मोठा पम्या आणि मी छोटा दत्तू, आम्ही जे दिग्दर्शनाचा पायंडा पाडण्याचे ठरवलेले आहे तो पायंडा आम्हाला ह्या नाट्यकुंडामध्ये जी नाट्य शिदोरी मिळाली आहे त्यातून आम्ही पाडणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही त्या शिदोरीद्वारे कॉर्सेसिस, लोणार, स्पिलबर्ग ह्यांना मागे टाकणार आहोत. हो, बुमराह, गिलेस्पी. तुझ्या बापाने आणले होते बुमराह नाटकात. कुठलं नाटक केलंय बुमराहनं मला सांगा. बुमराह गिलेस्पी क्रिकेटर आहेत की नाही? सर काय वाटेल ते बोलाल का दोघं? सर जाऊ हा? सर 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 कॉर्सेसीला तू कॉर्सेसी म्हणालास, नोलानला तू लोणार म्हणाला. काय प्रकल्प आहे तो? वाटेल ते बोलताय. दिग्दर्शनात पायंडा घालणार आहे. दिग्दर्शन म्हणतो हा आणि पायंडा घालायला निघालाय. सर क्षणातच संपेल सर. क्षणात काय केलंय यांनी पायंडा मी घालण्यासारखं? सांगतो सर. ए तुम्ही काय केलंय ते सांगा आधी आणि मग करून दाखवा. आम्ही 30 सेकंदाची एक छोटी चित्रफित केलेली आहे. आम्ही नमुना सादर करू का? कर मर कर काय ते करा करा. करा लवकर करा. चल 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 चल. हा हा रेडी रेडी. सुरू करतो. हा आई अरे वा. कंटाळा आला. अरे बाप. दत्तू कसा आहेसा? मी ठीक आहे. कंटाळा आलायसा? हो, मग चल जाऊसा. चल. वा जोरदार जोरदार. वा 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 सर. हे काय आहे हे पाटील? गुरुजन ह्याच्यातून आम्ही समाज प्रबोधन करतो. काय प्रबोधन केलंयस? सर, आळस म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. गप्प रे, गप्प बस. अरे हे काय आहे? सर तुम्ही चिडू नका. तुम्हाला अधिकार आहे सर. सर तुम्हाला अधिकार आहे सर. तुम्ही म्हणजे बगड्याचे पाय, आम्ही म्हणजे बदकाचे पाय सर. ए ए ए श्श, ए कुत्रे हाकल्या इकडे ये. दगड उचलायच्या डोक्यात घाल. सर ए घालायच्या डोक्यात. नाही सर. नाट्य प्रपालक म्हणतोय त्याला. नाही. हा नाट्य रेबीज आहे. सर. याला घडवलंयस तू. नाही सर असं नका म्हणू. ही मुलं घडवतोयस तू. सर ऐका. संपलंय संपलेलं आहे. चला निघा सगळ्यांनी घरी जा. सर सर माझं मनोगत बाकी आहे, तेवढं मी करून घेऊ का? अरे बापरे. तुला मनोगत करायचंय? हो. सर्टिफिकेट द्या. सर, माझं घ्या. सर, माझं गुरुवर्य, घ्या. माझं, सर, माझं. सगळं घ्या. सर, माझं घ्या. सर, आमचं पण घ्या. सर सर वा 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 वा. हे हास्य महर्षींनो अतुलनीय असा परफॉर्मन्स दिलात. प्रसादा. वा 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 ला जवाब. आजकाल काय होतं की उन्हाळ्याची जरा चाहूल जरी लागली तरी आंब्यांच्या आधी शिबिरं येतात. कोण शिबिरं घेतंय, शिकवणार कोण आहे याची माहिती पालकांनी घ्यायलाच हवी आणि मगच त्या मुलांना पाठवायला हवं शिबिरात. त्याच्यात ते व्यक्तिमत्व विकास असं पण देतात. नाट्य प्रशिक्षण वेगळं, व्यक्तिमत्व विकास वेगळा, याचा विचार पालकांनी पण केला पाहिजे आणि मग अशा प्रकारच्या शिबिरांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि त्या विषयाला तुम्ही या मंचावरून हात घातलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. सगळ्यांची कॅरेक्टर्स खूप रंजक बहार आणलीत. सगळ्यांनी मजा आली. वंडरफुल. मंडळी असं म्हणतात की रांगेचा फायदा सगळ्यांनाच, मग तो विनोदाला का नाही?
चला बघूया या रांगेचा विनोद निर्मितीला काय फायदा होतोय ते. जे दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. जेवतेस इकडे बघ ना म्हणे जेवू दे बसाऱ्या. ऐका ना म्हणजे आधीच सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते. नाही काय झालं 500 लोकांचं जेवण सांगितलेलं आम्ही पण 800 लोक जेवून गेली. अजून लोक चालूच आहेत येतातच आहेत त्यामुळे जेवण जरा संपलंय पण 10 मिनिटात काउंटर सुरू होईल त्याच्यामुळे रुसू नका आणि जेवल्याशिवाय जाऊ नका. नाही आत्या तुझं घातला का गोंधळ आले 5 मिनिटात. नाही तसं आमचं नातं घट्ट नाही. नाही हो उगाच आपला 2 तास इथं ताट करायचा. फक्त डाळ भात सुरलाय फक्त डाळ भात आहे डाळ भात लोणचं कोण नाही कोण ए लहान मुली धडपडशील बस. मस्त आहे डाळ भात आहे. काय कसं काय गरज आहे. नाही तिचं लहान मुलीचं कॅरेक्टर कळत नाही मग सांगावं लागतं. डाल भात तर डाल भात तेवढा तरी खाऊया किती उशीर झालो आहे. काय डाळ भात खाऊया 11 रुपये आयरात टाकलेत माहितीये तुला पूर्ण जेवून जाऊया. 11 रुपये गप्रवा माका काय माहित नाही रिकामा पाकिट आपण न चिकटवलेला दिला माका काय माहित नाही. पण माझी आयडिया आवडली का नाही पाकिट दिलं पण ते चिकटवलंच नाही त्यांना वाटतं ह्याच्यात पैसे भरले आहेत तर पडलं असतील. बाकी एकदम चांगला जमता तुमचा. हॅलो गप्पा कमी मारा तिकडे लक्ष द्या ना काउंटर सुरू झालाय का जरा बघा. हा लक्ष आमचा पुढचे लोक पुढे जाऊ नको आमका काय दिसणार नाही मोठी आली सांगता ती. तसं नाही मला जरा भूक लागली आहे म्हणून. भूक लागली आहे आमका काय वाळवी लागली आहे. कौतिक सांगता भूक लागली आहे इथं कावडं ओळखतात पोटात हे इथे काय रे? सुरू करणार नाही काय. जेवणाच्या रांगेत उभा आहे प्लीज तर तुम्ही महाराष्ट्राला असो तर रांगेत तुम्ही पुढे जा. अरे नाही खरंच मी नको. सांगतो ना तुम्ही सांगा. अरे अहो खरंच नको सांगा नको खरंच सांग. या सर राजा तर या पुढे. Yes. सर या नमस्कार हॅलो हॅलो अरे सॉरी मी सगळ्यांच्या पुढे आलो व्हेरी सॉरी थँक्यू सो मच सॉरी सर 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 एक सेल्फी काढू. ए दादा आम्हाला पण घ्या ना. आमका पण घेऊ हा आमका ये, ये, ये. सगळेच सर, सर समीर सर सर एक माझ्यावर ये, इकडे तुम्ही. तुम्ही नका हे या, मी या, येतोय मी या, येतोय या, तुम्ही, या. माझी खात्या हो ना बाबा अरे काय खांद्यावर हे काय कुठली सेल्फी आहे यार हे नका करू काढ लागतं. अरे ए. अरे सगळा मोकळा झाला चला लाईन पुढे जाऊ द्या. इकडे मागे लाईन आहे ना इथून आहे ना आता उलट कसं उभे राहतात तुम्ही? तुमका बघितला ना एकदम असं हे झाला. ओ तुमचा सगळा बघतो मी तुमचा सगळा बघा लय आवडता. थँक्यू सो मच. मी ना अख्खा दिवस बघत बसतोय होय. 24 तास बघतोय 1 मिनिट पण सोड नाही ना. मग आता तुम्ही इथे आहात का घरी आहात? एवढी comedy. करू नका हे प्लीज करू नका. Relax. पोटभर जेवून घ्यायचं बरं का मस्त पोटभर. आहे. पाहुणे मंडळी जेवल्याशिवाय जायचं नाही कुणी हा जेवल्याशिवाय जाय कळलं का जेवल्याशिवाय हो, जायचं नाही नाही अहो जेवल्याशिवाय जेवण संपलंय सगळं. काय सांगताय मग जेवायला जेवण हॅलो तुम्ही इकडं येस तुमचं चालूच आहे का अजून अरे तिसरा राऊंड आहे केला का आता ते जेवलं जात नाही जरा हळूहळू जेव काय तुम्ही ऐकलं अरे येस हॅलो काय म्हणताय? वारी वारी Yes, yes. तुम्ही बसा केला का तुम्ही उभं आम्हाला बरं वाटत नाही तुम्ही असं अहो उभं आहे नाही ना. ऑलरेडी मी पुढे आलोय होईल आता सुरू होईल काही नाही, टेन्शन नाही, नाही तुम्ही बसा इथं. अहो नाही खरंच सांगतो बसा, तुम्ही बसा नाही, इथं. नाही, उचलू नका, उचलू नका. अरे बसा की
नाही सर येस अरे नाही हो येस नाही घेत तुम्ही यार हे नका करू असं यार हे ऑड होत अरे आम्हाला नरकात बी जागा मिळायची नाही का नाही, तुम्हाला नाही, नाही thank you, thank you. नाही नाही तुम्ही बसा तुम्हाला इथं स्पेशल टाट आम्ही आणून देणार स्वतः जाऊन घेऊन येणार मी स्पेशल मध्ये येस येस कळलं का थँक्यू असं थँक्यू आणणार जेवण संपलंय अरे तुम्हाला एक सांगितलेलं काय म्हणला आप्पा गाडी अडकली अरे थांबा मी बघतो गाडीचं ए अरे गाड्यांचं तुम्हाला अरे टेम्पो काढ किती हो हे जेवणाचं काउंटर सुरू झालं सुरू झालं भूक लागलेली. येऊया पटकन जेवण सुरू झालं सर मला तुमच्या बरोबर एक फोटो काढायचा आहे हो येस काढा ना येस तुमचा मोबाईल काढा ना जरा माझ्या मोबाईलवर काढायचं आहे हा माझे दुर्कुट आहे त्याच्यावर दिसत नाही धुरकुट दिसतंय तुमच्या असं मोबाईल एकदम, हो, हो, असं आहे. अरे पण माझ्या मोबाईलवर फोटो काढल्यावर मी तुम्हाला पाठवू कसा नका पाठवा असं काय नाही मग फोटो कशाला जेव रे आले आले पुऱ्या आलेत पुऱ्या अरे पुऱ्या आले आले मला माहितीच नाही पुरी आल्या ए पुरी आले रे पुरी आल्या अरे तुम्ही माझ्या मागे होतात ना हो हो ते तुम्हाला पण मिळालं जेवण म्हणजे तुम्हाला नाही अजून मिळालं हा ते स्पेशल म्हणाले ताट आणणार आहेत म्हणाले तर ते आणतील बहुतेक. व भाजी वारी दिसताय होय तर. होय तर कसं वाजा गुलाबजाम बनवत होतो मी 2 घेतले तुम्ही हा एकच काय, घेतलास एकच काय घेतली मी. होय तर व इथं बघा गुलाबजाम मध्ये पिसतो अच्छा तुमच्याकडे नाही गुलाबजामुन बरं सॉरी ताट नाही ना तुमच्याकडे मी ऍक्च्युली परत उभा राहतो मला बरं नाही, पडेल खाता काय थोडंसं नाही नाही परत उभा राहतो मला घ्या जरासं. नाही नाही खरंच नको मी त्यात थोडासा घ्या नाही नाही त्याच्यात काय आहे? नाही नाही खरंच नको मला त्यांनी सांगितलंय मला तो बोलला आणि तो स्वतःच गायब झाला मी आणू काय नाही नाही तुम्ही नका आणू नाही मी तसं आणणारच नव्हतो कॉमेडी केली कॉमेडी पुढे तुमच्यासारखं करतात ते कधी पुढे बघ ना पुढे बघ ना सर सर तुम्ही नका अरे नाही नाही खरंच नाही, नको तुम्ही रांगेत नका उभे अहो मी अहो नाही, खरंच नाही, सर, पुढे असं. हो येस हॅलो हॅलो अहो खरंच नको काही या सर या पुढे येस या, येस या, येस काहीच टेन्शन नाही हे बंद झालंय वाटतं परत बंद झालंय हो, फुगा संपला तो परत अच्छा म्हणून रांग थांबली आहे. ते असतील मला कसं माहिती असेल तुम्हाला काय एक मिनिट हॅलो नमस्कार तू होय होय समीर चौगुले आई शपथ येस येस आई शपथ हो अरे, काय तुम्ही काय करताय अरे मी फॅन आहे रिलॅक्स तुमचा आय नो रिलॅक्स रिलॅक्स तुम इथे कसं इथे कसं इथे जेवणासाठी रांगेत उभा आहे पण पुऱ्या संपल्या काय, तुम्ही रांगेत उभं राहायचं नाही नाही नाही, नाही. अरे तुम्ही रांगेत नाही उभं राहायचं साहेब अरे, असं अरे, नाही. हे काय इब्रत आहे का नाही आमची नाही. हा? इब्रत राहील का नाही तुम्ही अहो तसं नाही प्रेमानी 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 साहेब तुम्ही कॉमेडी मारता का नाही हो कॉमेडी मारतो आम्ही मी तुम्हाला मारू शकतो प्रेमाने. अहो तुम्ही असं विचित्र वागताय थोडं हो. नाही, काय काय मला असं होय होय बरोबर आहे रिलॅक्स आधी प्रत्यक्ष बघितलं नाही ना कधी नाही नाही बरोबर आहे आई शपथ. नाही नाही Relax, तुम्ही तिथे बसा तुम्ही इथे उभं राहिले म्हणल्यावर आणि कोणी पत्रकारांनी पाहिलं काय राहील है की नाही? हे बा मगाशी आम्हाला एक धाव हे, असं नका करू हे तुम्ही आणि नाही त्यांच्यासाठी ऐका. तुमची जागा इथे अरे हे आहे. काय चालू आहे? अरे अरे तुम्ही काय करताय तुम्ही तिकडे बसायचं बसून जेवायचं हा एक मिनिट मगाशी मी तिथे बसलो होतो हा. एकाने कोणीतरी मला बसवून ठेवलं आणि गेला तो गायब झाला माणूस त्यामुळे मी पुन्हा एकदा होय तो मेला तो मेला आता ह्याच्या नाही, नाही, अहो खरंच नाही आय एम कम्फर्टेबल अहो नका हे नका न करू कशाला खाली काय आय एम कम्फर्टेबल चला चला तुम्ही चला अरे, नका. बसा बसा तुम्ही बसा तिथे बसा जेवायला न तिथे बसा अरे मग कशाला सांगतो रे बसायला इकडे चला चला एक सुरू या, या, इथे बसा. झालं काउंटर सुरू झालं येस अरे वा वा तुम्ही असं प्रत्यक्ष रिलॅक्स रिलॅक्स काय बघ ते असं नका बघू तुम्ही. हे काय करता हो हे काय लुक आहे हा तुमचा इतक्या जवळून कधी असा सेलिब्रिटी पाहिला नाही याला ठीक आहे रिलॅक्स जळमट काढ अरे जळमट केस आहे तो अहो केस आहेत मग जळमट काय जळमट केस आहेत माझे ते जळमटात टाईप केस केले तुम्ही काय बोलताय तुम्ही? जवळून कसं दिसतं ते घाणेरड असं नका नाही नाही करू. पण बसा तुम्ही तुम्हाला इथे जेवायला मिळणार होय. तुम्ही काय जेवाल व्हेज नॉन व्हेज नॉनव्हेज ते नाहीये लग्न आहे.
नॉनव्हेज लग्नात नॉनव्हेज मागतो कोणी हो पण असं का सेलिब्रिटी म्हणून काही मागाल काय नाही नाही व्हेज आहे हो, Veg. चालेल, हा चालेल. व्हेज मध्ये काय काय घेणार डोक्यावरची पांढरी भाकरी दिली तरी चालेल मला या कॉमेडी नाही नाही चुकलो नाही आम्ही Just एक- हे नाही हे करू मग नका मला सांगा काय काय खाणार नाही सांगा. काही तुम्ही जे काही जेवणात असेल ते- गोड गोड चालणार हो गोड गोड चालणार आहे आणि व्यवस्थित एकदम होय, होय. हा, ए नरेंद्र ए कळतं का रे तुम्हाला सेलिब्रिटी बसलेत आणि काय झालं आता कोण अरे तुम्हाला काय अक्कल आहेत का नाही आहेत तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी पाहिजे राहायला तुम्हाला मस्त आहे हा घ्या गपचूप हा, ते. त्याने आता सांगितलं होतं तो गायब झाला परत म्हणजे तो अजून नाही आला नाही ना, हे तो special आत- ताट तुमचं नाही आता आलं? एक जण आला होता हा. तोही गायब झाला असं काय होतं कळत नाही मग ह्यातलं थोडं जेवता आहे नको ना त्यातलं नको जेवायला गुलाबजाम नको ओ जेवा जेवा. घेऊन जाईल तुम्ही आ? नाही मग उठा उठा म्हणजे बाई माणूस असं उभ्याने जेवताना बरं दिसत नाही ना अरे पण तुम्ही तिथे बसला होतात ना इथे कशाला बसलात आता बाजूला येऊन माझ्या नाही मी तर बाजारमध्ये तुमच्याकडे कोणी गप्पा मारायला पाहिजे म्हणून आलो अहो पण मी बोलवलं का तुम्हाला आणि बाई माणूस उभा आहे तुम्हाला कळत नाही तुम्ही उठा तुम्ही जेंट्स आहात ना तुम्ही उठा मी जेवतोय ना मग कसा उठणार ना असं आहे ना ते बरं दिसत नाही ना ए बस ग बाई चिडलास काय आणि देख, जागा चल येतच नाही यार दोनदा तिथे बसवलं माणूसच येत नाहीये अजून आलं नाही जेवण अरे दिसत नाही का तुम्हाला जेवण आलं नाही ते यातला थोडासा का मग अरे नको सांगितलं ना कसं रे बराच वेळ झालो ना म्हणजे असू दे बरं सॉरी ऐका आता ना. रांगेत उभा राहतो नाही बस. नाही काय का- का नाही? बस बस आ, तुमच्या तोंडावर न दिसता भूक लागली बस, आम्ही पोट बघतो. बघा असं पाटीक चिकट थोडा तरी घ्यावा असू दे चल नको काय सर राहू दे नको पुढे समीर सर ऐका तुम्ही अरे नाही ना इथं उभं राहणार मी नाही येणार पुढे सतत पुढे पुढे करतात तिथून इथे बसवतात पुन्हा इथे पुन्हा ते काय काय चाललंय काय सारखं सारखं कळतंय या पुढे. अरे नको यार सांगतोय अरे असं नका करू यार सर एक सेल्फी ये चल चल नाही नको नाही मूड मध्ये नाही सगळे आलं हॅलो सर तिथे काउंटर जाय काय झालं काय परत पुऱ्या संपल्यात की नाही नाही बसवले निखिलला बसवलं याला तरी सारख्या बघितलं. पुऱ्या कशा हा, संपतात? ए पोरे ए, मंडळी लगेच झालं काउंटर सुरू रप्पा रप पुऱ्या निघतायत तिसरी खेप लगेच पुऱ्या हा, संपल्या. इथे आलो की पुऱ्या संपतात एवढासा घाणा आहे की काय कळत नाही मला त्यांचं Relax. हो काय सर रडू नका रडू नका हो मी समीर हो येस समीर समीर चौक, समीर चौक. येस समीर चौक समीर चौक. येस येस समीर चौक. टच मी टच मी समीर टच मी समीर चौक. जस्ट फॅन मुवमेंट येस येस सर तुम्ही Yes. तुम्ही लग्नात आलात सर Yes. सर, तुम्ही जेवणासाठी उभे आहात हो जेवणासाठी उभा सर इथे का नाही नाही, तुम्ही इथे नाही रे तिकडे नाही जायचं इथेच काय ते बोल तिथे नाही जायचं तिथे गेलं की परत तिथे यायला लागतं परत तिथे जावं लागतं मी नाही सर येणार. तुम्ही सेलिब्रिटी आमची इज्जत काय राहणार अहो, सर? खरंच सर, नको सर, सांगितलं. सर मी पाया पडतो अहो नसा हे करू 2 मिनिटात आता रांग तिकडे पुऱ्या झाला नाही, की सर. अगदी तोंडावर नाही, सर, आहे ना please, मी. पाया पडतो तुमच्या. अहो नका हे करू यार हे चल चल. ए, जागा तुझी सेल्फी हॅलो नाही, तुम्ही बस बसा इथे. नको बसा, मी त्यांना बसा. बसवतो तिकडे बसा. तुम्ही बस तिकडे बसा. तुम्ही ए तुझं काय चलू तिकडे जा सर उभे आहे तिकडे तुझं काय चल तिकडे अरे असं जेवता उठू नये. आणणार हरकत नाही सर सर तुम्ही आल माहिती नव्हतं तुम्ही लाईन तुम्ही सॉरी होय, होय. ए नरेंद्र हे बघ उभे आहेत ते, हे पाठवते अरे ताट रे ताट पाठव पण ताट बोला ना हे एवढं कशाला दाखवते तुम्ही ताट बोला त्यांना नाही सर सॉरी सर हे बघा तुम्ही उभे राहा. मी पाया पडतो तुमच्या सर मी अरे पाया ना- अरे अरे, काय चाललंय तुमचं हो काय माणसं आहेत यार ही, खरंच ना स्वस्त बसू दे ना सॉरी सॉरी अरे ओळखलं नाही का अरे समीर चौगले ते ना ते नाही का ते नाही का हे कधी करतो रे हे कधी करतो मी हो 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 कधी केलंय माझ्या नावावर काही खपवतात ताट द्यावं मला ते ए, कोण नरेंद्र आहे? ताट. नरेंद्र सांगा ना ताट द्यायला त्याला मग अहो अण्णा निखिलला बसवलंय ना तिकडे आज तुम्ही पण ना अण्णा हा, थांबा. पण घे. हो, अण्णा वा दादा तेवढ्या
अजून नाग ह्याचा थोडं खाता बाई. वाजवण्याचं पांचन मारे ना मला ना खायचं इकडे सेल्फी वाजवा मारे घ्यायचा सेल्फी क्लिक मस्त आहे. खावला कुठला? Oh my gosh. दादा ते सेलिब्रिटी कुठे आहेत कोण? सेलिब्रिटी त्याचा आईच्या भावाचा सेलिब्रिटी. अरे मी जायचं सेलिब्रिटी आणि इकडे अरे इकडे. वा वा ब्रिलियंट टीमवर्क. आनंद दादासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. आनंद दादाच्या येण्याने आमच्या आनंदात आणखी भर पडली. वा वा, थँक्यू सो मच दादूस. येस, हा सरसिक प्रसाद दा. अफलातून बहारदार. सगळ्यात आधी प्रचंड टाळ्या गोस्वामींसाठी आणि अर्थातच मोठ्यांसाठी पण. उत्तम संकल्पना आणि अफाट बसवलं होतं हे स्किट. म्हणजे इतके बारकावे होते त्यात की अक्षरशः म्हणजे आमच्या दोघांच्या खुर्च्या पण त्या मांडवातच आहेत की काय असं वाटायला लागलं होतं. इतकं जिवंत केलं ते लग्न, तो समारंभ. आणि लाजवाब, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन फार अप्रतिम. सम्या लाजवाब. म्हणजे जसजशा तुझा संताप वाढत गेला तसतशा तुझ्या रिॲक्शन्स पण इतक्या इंटरेस्टिंग होत गेल्यात. फार मजा आली. बहारदार. आणि जेव्हा इतक्या प्रचंड संख्याबळाचं स्किट असतं तेव्हा त्या स्किटची गरज असते की पहिल्या काही सेकंदात पंच वाजला पाहिजे. आणि ती जबाबदारी अरुण नुसतं जेवतास एवढ्यावरच. क्या बात आहे अरुण, फॅन्टास्टिक. मोरे, तुझा आणि रसिकाचा परफॉर्मन्स खरोखर राग यावा असा होता. आणि अंड्या, आय लव्ह यू. बहारदार बहारदार. म्हणजे इतकी तुफान एनर्जी आणलीस तू. आणि तुझं सगळ्याचं गिव्ह अँड टेक कमाल यार. वंडरफुल. सई. उत्कृष्ट सांघिक परफॉर्मन्स. फार मजा आली. सगळ्यांनी आपापली कामं चोखपणे बजावलीत आणि आम्हाला इतकी व्हरायटी होती आज. म्हणजे मोनलच्या छोट्याशा रिॲक्शनपासून ते मागे बसले होते त्यांची कुजबूज तुमच्या ॲक्शन्सवरती, ह्याची खूप मजा आली. पण आज मी एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन की एक बटरफ्लाय इफेक्ट असतो आणि एक वेलदोडा इफेक्ट असतो. वेलदोडा इफेक्ट म्हणजे तुम्ही कितीही मसाले घाला, एक वेलदोडा त्याच्यामध्ये टाकला की ती वेलचीची जी टेस्ट असते ती सगळ्याला ओव्हरपॉवर करते. तसा आज आनंदाचा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. आणि तुमच्या दोघांचं हे गिव्ह अँड टेक संपूच नाही असं वाटत होतं. जुगलबंदी होती, जुगलबंदी लिटरली. थँक्यू. आज आमच्या मंचावर येऊन आम्हाला अधिक आनंद दिलास त्याच्याबद्दल. मजा आली. धमाकेदार परफॉर्मन्स. मंडळी, मेहफिल म्हटलं की गर्दी ही आलीच. या गर्दीमध्ये काही दर्दी असतात तर काही कोण असतात? कोण असतात हे बघण्यासाठी बघूया पुढील प्रहसन जे घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. लवकर लवकर कर. हा. ती गादी टाक ना तिकडे टाक. हा टाकतो ना. हा. अगं लवकर ये ग, ते कधी पण येतील बर का. आले आले आले. बनता ताई लवकर ये. कशी दिसते? बरी दिसते का? अरे बाप, भारी दिसते ना तू. तुला कुठली पण साडी नेसली ना तर तू एकदम भारी दिसते गड्या. एकदम खरं बोलले दाजी तुम्ही. माझ्या ताईची जी चॉईस आहे ना ती फक्त साडीपुरतीच मस्त आहे. म्हणजे रे, म्हणजे अरे तू मेवना आहे, नेमन राहा ना. काय नाही. बोल नको ना मेवना आहे म्हणून. आता येतील ना ते. हा, सगळं रेडी आहे बुवा. हा. हा. आणि ए हेम्या, वचे वचे करू नको बरं का त्यांच्या समोर. महान गायक आहेत ते. हा, ते आपल्या घरी विनामूल्य कार्यक्रम करायला येतात बरं का. मी काय केलं? मी काय चावतो का लोकांले? शांत राह, शांत राह. हे सांग सांग तुझ्या भावाला सांग. हा हा. आले वाटतं, आले आले. अरे वा. अरे या 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 ना, या ना, या, या. नमस्कार या, श्याम या, सुंदर या, जी, या. नमस्कार नमस्कार या. नमस्कार 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 सर. नमस्कार नमस्कार भाऊ. नमस्कार. अरे वा. ओ काय करताय? ऐका हो, माझा तबला आहे त्यात. हा? तबला आहे त्यात माझा. काय तब- करताय? तबला आहे? हो अरे मला वाटलं पाहुण्यांची बॅग आहे, मी बेडरूम मध्ये नेत होतो direct. तबला आहे. तबला आहे? राहू दे तिथे असू दे. या ना, या ना, नमस्कार या, या, नमस्कार या, श्याम या, सुंदर या, जी, या, नमस्कार नमस्कार या. नमस्कार 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 सर. नमस्कार. नमस्कार भाऊ. नमस्कार. अरे वा. ओ काय करताय? ऐका हो, माझा तबला आहे त्यात. हा?
तबला आहे त्यात माझा काय तब- करताय तबला आहे हो अरे मला वाटलं पाहुण्यांची बॅग आहे मी बेडरूम मध्ये नेत होतो डायरेक्ट तबला आहे तबला आहे. राहू दे तिथे असू. राहू दे राहू दे ओंकार या ना बसा ना बसा या या अरे वा बैठकीची पण व्यवस्था केलेली आहे सोय केलेली आहे छान छान हा, बसा वा, बसा वा, वा. या आमच्या छोट्याशा झोपडीत तुमच्या गैरस्वागत आहे बुवा. नाही 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 मला खरंच सर विश्वासच बसत नाही की म्हणजे माझ्यासारख्या गरीबाच्या घरी तुम्ही कार्यक्रम करायला आले एवढे मोठे महान गायक ते पण विनामूल्य म्हणजे श्यामजी मी पण एक गरीबच होतो की नाही आधी मी पण झोपडीतनंच आलेलो आहे हा शेवटी मला जी आज ही प्रसिद्धी मिळालेली आहे यश मिळालेलं आहे ते तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळेच तर मिळालेलं आहे नाही आणि तुमच्यासारख्या प्रेक्षकांना एक मानवंदना म्हणून मी एका सामान्य प्रेक्षकाच्या दर महिन्याला घरी जातो आणि विनामूल्य कार्यक्रम करतो एक परतफेड म्हणून ऋण जे आहे तुमचं क्या बात आहे धन्य झालो मी धन्य झालो ओळख करून देतो हा. हे माझे मेवणे आहेत हेमंत पाटील जळगावचे आहेत ते नमस्कार हेम्या त्यांचे आसन आहे ते त्यांचे आसन आहेत उठ उठ सर बरं का नमस्कार नमस्कार सर नमस्कार. सर नमस्कार या जळगावला खूप मोठे गायक आहेत ते थोडस नीट वागावं जरा उत्साही येतो अच्छा हरकत तुम्ही यावं मग जळगावला हेम्या बस खाली तू, बस खाली शांत राह थोडस चहा हा, आणायला- आणला. अरे या 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 हो हो हळूहळू पाळाल सगळं ह्या ही माझी बायको आहे भैरवी भैरवी का अरे वा 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 रागाचं नाव आहे भैरवी सगळे सूर कोमल बरं का भैरवी मध्ये वा वा बरं, हे- हा आमची ओळख करून द्यायची राहिलेली आहे माझे तबज्जी तबला नवाज निखिलजी बने माझ्या साथीला असतात दरवेळी अच्छा अच्छा वा. अरे बापरे हे ते का आत्ता का बया कुठं निघाली पंजाब मेल गचके खात खात खट 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 म्हणजे म्हणजे वीज चौफुलेला जातो ना तिथे सेम यांच्यासारखं जे कॅरेक्टर असतं सेम दिसतंय हेम्या पाय काढतो पाय नाच गाण्याची आवड आहे माझ्या भावाला श्यामसुंदरजी ह्यांच्या समोर आज आपण कार्यक्रम करायचा आहे ओंकारजी दर्दी रसिक पण आहेत मग बोलवा त्यांना आमच्या बिल्डिंग मधलेच आहेत बाजूलाच आहेत ते येऊ द्या येऊ द्या. बेटकर मांडवकर अरे, ओंकारजी आलेले आहेत. या ना, लवकर या. या या आलेत ओंकारजी किती वेळ लावता तुम्ही पण या बसा 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 हे मग तिकडे बसा. या तुम्ही इकडे बसा 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 मांडवकर इथं बसतो हे, नमस्कार नमस्कार ओंकारजी हे आहेत ना आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहतात बेटकर आहेत नमस्कार नमस्कार आदाब 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 हा. आणि हे मांडवकर काय भाई मांडवकर खूप मोठे गायक आहेत ते नमस्कार भाई भाई हरकत नाही आपण तबल नवाजजी आपण तबला लावून घेऊया हो. म्हणजे कसं नंतर आपल्याला गाण्याला सुरू करता येईल दादा दादा घरून लावून नाही आणलात तुम्ही काय काम करता कंडक्टर आहे मग घरातून ओढत जाता तिकीट करत बस मध्ये जाऊन तिकीट काढता ना निखिलजी बनेजी निखिलजी त्यांच्या वतीने मी माफी माग हरकत नाही बेटकर, निखिलजी शांत राहा सबुरीने घ्या प्रेक्षकांची एक उत्कंठा असते मला थोडं गरम पाणी अरे एक, उत्साही. लवंग आणि खडी साखर हवी हेम्या, होती. हेम्या. हे. लवंगानी खडी साखर खडी हा. हा. ताई दोघेही छान जरा अतिशहाण आहे तो एक सुरू करतो बघू एक लागतोय का बघूया वा 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 कडक धन्य झालो वा 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 हे रसिका प्रेक्षक क्या बात आहे वा सुंदर सुंदर मग ठेवून द्या नाही वा 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 मस्त आहे मला रसिक श्रोते आवडलेले आहेत 3 आहेत छान आहेत अप्रतिम म्हणजे मी आता एक काम करतो आता एक टप्पा गायनापासून सुरुवात करून मी ख्यालावर येतो आणि मग ठुमरी आणि मग तिकडनं भैरवीनी समाप्त करतो मी माझा प्रवास या कार्यक्रमाचा चालणार आहे तसं चालणार आहे काय झालं पंडितजी रफीजींनी सुरुवात करणे रफीजींनी संपवा रफीज हो टप्पा यांच्या डोक्यावरून जाईल नाही पण दर्दी रसिक वाटतायत हे मला असं वाटतंय रफीजी सुद्धा यांना कळतील की नाही ही शंका येते मला
काय ना गोविंदाची गाणी ऐकणारी गँग वाटते ही. तुम्ही आहात म्हणून सांगतोय रफीजींपासून सुरुवात करा. बरं 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 हरकत नाही. आपण रफीजींपासून सुरुवात करूया. रफी कोण? मैमूद रफी. महमूद रफी नाही मित्र. महमूद रफी नाही, मोहम्मद रफी आहे ते. हा, रफी साहब वेगळे, महमूद साहब वेगळे असं आहे. मेहमूद कोण? मैमूद अली तो बॉक्सर आहे ना, लाफा किंग. नाही 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 महमूद अली नाही, मोहम्मद अली. लाफा किंग वगैरे असं काही पदवी त्यांना प्राप्त नव्हती. चुकीचं बोलताय श्यामसुंदरजी. मांडवकर गाण्याचा आस्वाद घ्या ना. हा हा नका ना. हा, आता आपण रफीजींच्या गाण्यापासून सुरुवात करूया. माझं सगळ्यात लाडकं गाणं आहे, आवडीचं गाणं आहे. शकील बदायुनी जी यांनी लिहिलेलं आहे ते गाणं. काय सांगता? म्हणजे वकील असून मी गाणं लिहिलं होतं त्या माणसाने. श्यामजी कसं मी उत्तर द्यायचं या वाक्याला मला सांगा. शकील असं नाव आहे, शकील जी मुळात वकील असं नाही. प्लीज मोठे गीतकार होते ते, असं नका त्यांना म्हणू. हेम्या तुला काही कळलं नाही ना तरी पण तू तुझं थोबडं बंद ठेव. मी मान डोलवली ना, माझ्या मागे डोलव फक्त. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. प्लीज प्लीज. चौदवी का चांद म्हणजे? हरकत नाही, विचारू द्या, प्रश्न विचारू द्या. कारण की कसे आपली महफिलच अशी आहे की गाण्याचा अर्थ जर कळला नाही तर गाण्याचा आस्वाद आपल्याला पूर्णपणे घेता येणार नाही. त्यामुळे तुम्ही विचारा, काही हरकत नाही आहे. तुम्हाला जे जे शब्द अडतील त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही विचारा. तेच विचारलं, चौदवी का चांद म्हणजे? हा. वहिनी ते चौधरीच्या खिडकीतनं दिसतो ना तो चांद. नाही 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 नाही, बेटकर चुकतंय तुमचं. नाही काय? काय कवीची जी आयटम आहे ना ती 14वीत आहे, सिम्बॉलिझम येते. काय बोलताय? 16वारीच डोक्याचं बघा. गप्पा करा त्यांना. हेम्या काय बोलताय तुम्ही? कवीची गर्लफ्रेंड 14वी आयटम? अहो शकीलजींबद्दल बोलताय तुम्ही. असं काही नाहीये, कोणाची कोण आयटम नाहीये, काही गर्लफ्रेंड वगैरे नाहीये. 14वी का चांद म्हणजे चतुर्दशीचा चंद्र, म्हणजे पौर्णिमेचा जो आदला दिवस असतो तेव्हाचा जो चंद्र असतो तो, म्हणजे असं एक पूर्णत्व होणार आहे चंद्र, असा चंद्र. कवीची कल्पना बघा, कवी काय म्हणतो आहे की प्रेयसीला त्याच्या, की म्हणजे तुम्हाला काय म्हणतो आहे की तू नुकताच पूर्ण होणारा चंद्र आहेस का ग, असं आहे ते. कळलं का? हा, आलेलं आहे लक्षात. हा, पण शकीलनं सोपं लिहिलं असतं तर आम्हाला कळलं असतं ना. म्हणजे एकदम असं एकदम वरच्या वर गेल्यामुळे ते वरनं थोडस. वर्गात होता तुमच्या शकील? नाही मित्र आहे तुमचा? नाही. मग शकील जी म्हणा तुम्ही त्यांना. सोपं लिहिलं असतं म्हणजे काय, कसं सोपं लिहिलं असतं? काय म्हणताय? पौर्णिमेच्या आधीच्या दिवशीच्या चांदो असं लिहिलं असतं का त्यांनी? नाही की नाही? चतुर्दशी का चांदो असं नाही. मीटर मध्येच बसत नाहीये की नाही? मीटरच नाहीये. हा, तर त्यांच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी तसं लिहिलं असेल. अडचणी नाहीयेत बाळा, मित्रा, अडचणी नाही म्हणत त्याला. ग्रामर असतंय, कवितेची रचना असते, यमक असतं. मोठमोठी गाणी दिली आहेत त्यांनी. प्यार किया तो डरना क्या, काही दीप जले काही दिल मधुमन मेरा, अशी मोठमोठी गाणी दिलेली आहेत. कोणाला दिली? कोणाला दिली नाही, दिली म्हणजे का गाणी केलेली आहेत, लिहिलेली आहेत, रचलेली आहेत. हा, आलंय लक्षात? हो आलं. हा हा, तर आपण घेऊया. हा. आफताब म्हणजे? शिवदेसानी. बापाला जाऊन सांगा तुमच्या शिवदेसानी. का म्हणू श्यामसुंदरजी, गुरुदत्तजी, वहिदा रहमानजींना आफताब शिवदेसानी का बरं म्हणतील? आफताब शिवदेसानींचा जन्म तरी झाला होता का तेव्हा? नाही. आफताब म्हणजे काय तर सूर्य, सूर्य म्हणजे आफताब. काय म्हणतोय कवी, त्याच्याकडे लक्ष द्या. दोन विरुद्ध गोष्टी बोलतोय तू काय बोलतोय बरं, की तू बाबा चंद्र आहेस, नुकताच पूर्ण होणारा चंद्र आहेस, की तू सूर्य आहेस? अच्छा, असं आहे गाणं. समजून घ्या, अर्थ लावा. असं प्रत्येक अर्थाचा शब्द असं सांगता नाही ना. समजून घ्या, काय बरं बाबा असू शकतो. हा, म्हणजे त्यांच्या काहीतरी अडचणी असतील म्हणून त्यांनी तसं लिहिलं असतं. नाहीये त्यांच्या अडचणी, तुम्ही अडचण व्हाल आता मला गाण्यासाठी. असं काही नाहीये, थांबा जरा. उर्दू शब्द आहे आफताब. सूर्य कसं लिहिणार, मराठी शब्द कसं लिहिणार तुम्हाला कळेल म्हणून, की बाबा एक कोणतरी गृहस्थ आहेत त्यांना मराठीच कळतं, मी बाबा मराठीतच लिहितो, असं नाही ना होत. थांबा जरा. तबस्सुम म्हणजे अभिनेत्री होत्या खूप मोठ्या, गेल्या त्या आता. फुल केले, गुलशन मस्त कार्यक्रम होता त्यांचा. हेम्या तबस्सुम म्हणजे त्या कलाकार तबस्सुमजी नाही. तबस्सुम म्हणजे स्माईल, हा, हा. स्मित हास्य, त्याला म्हणतात तबस्सुम. हा. तबस्सुम. हा.
काही कशा म्हणजे या नाही येत नाही काही कशा म्हणजे वै- मला तर कळत नाही तुम्हाला असं हे व्हायला. वहिनी ते चौकशी आहे चुकून काही कशा झालंय आईचा घो चौकशा साहेब आईचा घो चौकशा ओंकारजी माफ करा मला हे असं बोलायचं नव्हतं. चौकशा का बरं लिहितील मला सांगा. शकीलजी चौकशा लिहितील. कोण आहेत ते? कोण आहेत? परळ बस स्टॉपवर बसले आहेत का ते चौकशा करायला? नाही की नाही? कैकशा उर्दू शब्द आहे. चौकशा कैकशा म्हणजे काय? आकाशगंगा. आकाशगंगेला तुम्ही चौकशांवर आणलं. काय म्हणतोय तू प्रेयसीला की बाबा तुझ्या समोर सजदे झुकते, आकाश गंगा अख्खी झुकते. चौकशा तुमच्या चौकशा आईचा घो चौकशा तुमच्या. साहेब नका बोलू साहेब नका बोलू. हेम्या शांत. बेटकर गाण्याचा आस्वाद घ्या प्लीज. मला काहीतरी अडचणी असतील ओंकारजी त्यांच्या म्हणून काही अडचण गप्पा बसा. कसल्या अडचणी आहेत? कुठल्या अडचणी आहेत? त्या सगळ्या जगातल्या अडचणी शकीलजींना आलेल्या आहेत म्हणून त्यांनी गाण्यात तसं लिहिलेलं आहे. घरी पाणी नव्हतं गाण्यात आपण तसं लिहूया. काय कशा लिहूया? काय बोलताय तुम्ही? नाही कळलं सॉरी नका असं सॉरी करू. सॉरी सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो ओंकारजी. शांत व्हा शांत व्हा. नाही तसं नाही आहे. गाण्याचं एक हे आहे की बाबा हो. हा हा नका करू. नाही ते ती तुम्हाला डिस्टर्ब करते ना म्हणून तिला खुणवते बाकी काही नाही. असं नका करू. पण मला दिसतंय ना तुम्ही त्या डिस्टर्ब नाही करत आहे पण मी तुमच्याकडे बघतोय मी डिस्टर्ब होतोय. असं नका करू. हा, नका करू दाजी चावट. थांबा जरा. तुम्ही थांबा. तुम्ही काही बोलू नका. थांबा. चौदवी का चांद म्हणजे अहो सांगितलं ना मग अशी. विसरले मी. असं सतत तुम्ही विसरत राहिलात तर कसं गाणं पूर्ण होणार आहे मला सांगा. अशाने गाणं पूर्ण होणार नाही. भैरवी नाव आहे तुमचं. नावाला तरी जगा. निखिलजी हे काय चाललंय मला मला मी कळत बोललो होतो गोविंदाची गाणी ऐकणारी गँग आहे ही. नाही. तुम्ही भरलं म्हणजे तुम्हाला सांगतो सोपं गाणं घ्यायला होतं किसी डिस्को में जाए. किसी किसी डिस्को में जाय घेऊया. डिस्को म्हणजे नाही डिस्को वाह वाह लाल जवाब. चौधरी के चांद से भी खूबसूरत परफॉर्मन्स. मस्त. बघूया हा सरस काय म्हणतात. प्रसाद दा. माझ्या काही अडचणी आहेत पण तरी मी कॉमेंट देतो. ला जवाब. फार मजा आली. फारच मजा आली. वनिता बहारदार. श्याम्या मस्त मस्त. म्हणजे इतक्या निर्बुद्धपणे तू प्रश्न विचारत होतीस ना की इतकी मजा येत होती की क्या बात आहे. वा वा वा. आणि त्याचा पुढचा प्रश्न कुठल्या शब्दावर पुढचा अशी उत्कंठा वाढायला लागली. दॅट इज बिकॉज ऑफ यू वनिता. फॅन्टास्टिक. मजा आली. श्रमेश कमाल. बने कमाल. म्हणजे ज्या तडफदार वृत्तीने तू तबला डग्गा भरलास. वा वा वा. मंदार काय भाई ह्याच्या पलीकडे तुला काहीही नव्हतं पण तेही लक्षात राहिलं मित्रा. वा वा. म्हणजे एक मोठा कलाकार आलाय त्याला काय बाई असं कसं कोणी म्हणू अशक्य आहे. हे मॅ मस्त. ओंकार अप्रतिम. यांच्या सगळ्या चाहटपणासोबत तुझं गाणंही पूर्ण व्हावं असं सातत्याने आम्हाला वाटत होतं. इतकं गोड गात होतास. बहारदार. मजा आली. फारच मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. खूप मजा आली. बने व्हॉट ॲटिट्यूड मॅन. आहा केला मजा आली. आज ॲटिट्यूडनेच तू परफॉर्मन्स जिंकलास असं मला वाटतंय. आज दिन बना आहे. मला आज राऊत तुला येऊन मिठी मारायचे कारण ज्या लोकांना गायला येतं त्यांच्याबद्दल मला एक पॉझिटिव्ह जेलसी असते जी मला तुझ्याबद्दल आहे. कारण मला असं वाटतं की डायरेक्ट कनेक्ट असतो त्यांचा वरती. तर तुझा डायरेक्ट कनेक्ट आहे आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे की एक्सप्लोअर सिंगिंग मोर. मला असं वाटतं की तू हे केलं पाहिजेस आणि तू ते उत्तम करशील आणि त्या शुभेच्छा द्यायसाठी मी येते. येस. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोप
निरोपाची उद्याच्या भागात देखील अलिबाबा आणि 40शीतले चोर या सिनेमाची टीम आपल्यासोबत असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका. उद्याचा भाग रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. नमस्कार मंडळी. सरत्या आर्थिक वर्षाला निरोप देताना मनोरंजनाची नव्यानं उलाढाल करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे अलिबाबा आणि 40शीतले चोर या सिनेमाची टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. मंडळी, प्रसिद्ध उद्योगपती बंबानी यांच्या घरच्या सोहळ्याचं आमंत्रण तुम्हाला आलंय? आमच्यापैकी एकाला आलंय. बघूया त्याची काय अवस्था होते ते. ती बघण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप यांचं. काय मदत करू का? हिशोबात नको नको, तुझे पाडे कच्चे आहेत, नको. मागे पण मला हिशोबात मदत करायला आलीस. माझ्या खिशात 10 रुपये आणि माझा महिन्याचा जमा खर्च 1.5 करोड होता, नको. जास्त बोलू नका. 1 मिनिटासाठी का होईना मी तुम्हाला करोडपती असल्याचा फील दिला ना, याची किंमत नाही तुम्हाला. असू द्या, तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. मला पैसे द्या, मॉलमध्ये शॉपिंगला जायचंय आज. अजिबात नाही. मॉलला शॉपिंग करते, नाही का? बिल भरायची बाकी आहे तिशा. वायफायचं बिल बाकी आहे, आपलं इलेक्ट्रिसिटी बिल बाकी आहे. आधीच शॉपिंग करशील, पैसे उडवशील, असं मला चालणार नाही. थांब. काय बोलताय? आधी बिल भरायची, नंतर मग ते लेट चार्जेस पण लागतात. आधी मी बिल भरा. लेट चार्जेस लागणार म्हणून तुम्ही 10 दिवस आधी बिल भरता. चांगलं आहे ना ते? काय चांगलं आहे? उगाच ते शेवटच्या दिवसापर्यंत थांबायचं, मग घोळ होतो. त्यापेक्षा माझं बरं आहे, मी आपला अलार्म लावून ठेवतो बिल भरायला. जायचंय हो शॉपिंगला. ते काही नाही, नंतर जा शॉपिंगला वगैरे. काय हो? नाही नाही, आधी अहो, बिल. महत्वाच्या गोष्टी घरासाठीच आणायच्या आहेत राहू गोष्टी. जा, कोणाला बघ. मी नाही बघणार, तुम्ही बघा. जरा तरी एक तरी काम कर ग ईशा. किती काम कर, सगळी कामं मीच करते तसे घरातली. मिस्टर पृथ्वी, हा बोला. हे तुमच्यासाठी मिस्टर बंबानीकडून आहे. कोणाकडून? मिस्टर बंबानी. बंबानी? हा, त्यांच्याकडून आहे सर. बाबांनी? येस. तुमच्या का माझ्या? माझ्याच असणार. तुमचे बाबा तर गेले ना. अयो, एक वरनं पण कुरिअर सर्व्हिस सुरू झाली की काय? ईशा ईशा, एका वेळेस 2 पद्धतीचे बावळटपणा नको करूस. थांब जरा. काय बोलताय? एक तर बंबानीला बाबांनी ऐकलंयस, वरनं कुरिअर सर्व्हिस वगैरे विचारते. शांत राहा जरा. काय आहे हे? मला माहिती नाही, कोणतरी बंबानी आहेत, त्यांनी पाठवलेलं आहे. बॉक्स किती छान आहे नाही? इधर इथे या ना. थांब, मला बघू दे ना. काय आहे? परफ्यूम आहे का? परफ्यूम का दिलाय? महागडा दिसतोय ग. इधर हे काय आहे? चॉकलेट्स आहेत, चॉकलेट्स. अरे वा. आणि हे काय? टुगेदर विथ देअर फॅमिलीज, इन्व्हिटेशन फॉर बंबानी ग्रँड वेडिंग. काय? ईशा, काय? ईशा, काय काय? प्रसिद्ध उद्योगपती बंबानी आहेत ना, हा, त्यांच्या मुलाच्या प्री वेडिंग सेरेमनीला बोलावलंय आपल्याला. आपल्याला का बोलवलं? आपलं ते बंबानी म्हणजे त्यांचे फेमस ते उद्योगपती आपल्याला बोलावलेलं आहे. आपल्याला का ए ए ए बोलवलं? ए, आपल्याला का बोलवलेलं आहे? आपल्याला का बोलवलेलं आहे? का म्हणजे काय? आपली लायकीच नाही, आपल्याला का बोलवलेलं आहे? नाही, असं नाहीये. ईशा, नाही नाही नाही, मला कळलंय. ईशा, नाही नाही, मला आपण अत्यंत मध्यमवर्गीय आहोत. असू दे. आपण मध्यमच्या खाली एक मध्यमवर्गीय असतात, ते वाले मध्यमवर्गीय आहोत. पण आपण आपल्याला का बोलवलेलं आहे? आपण लॉयल कस्टमर्स आहोत त्यांचे. आपण सगळं त्यांचंच वापरतो. वापरता का नाही तुम्ही सगळं त्यांचं? हो, हो. मग तुम्ही सगळं परवा आपण चड्डी घ्यायला गेलो तेव्हा काय म्हणाला दुकानवाल्याला? बंबानीची आहे का ती द्या. आठवतं का? हो. पण काय साला माणूस आहे, एक बिझनेस सोडलेला नाहीये. टूथपेस्ट बंबानीची, चड्डी बंबानीची, आणि आपण सगळं त्यांचं वापरतोय. आपल्याला बोलवलं. आणि आपलं म्हणून बोलवलेलं आहे. म्हणजे हो, म्हणून बोलवलेलं आहे. मी लॉयल कस्टमर आहे म्हणून बोलवलेलं आहे. मी सगळं त्याचं वापरतो, बरोबर. आपली लाईट सुद्धा बंबानीची आहे, आपलं सगळं वायफाय पण बंबानीचं आहे. त्याची बिलं मी वेळेवर हे बघ, हे असतं कष्टाचा चीज, हे असतं फळ. काय? हे सगळं जे काही मी आजपर्यंत वेळेवर करत आलेलो आहे ना, शिस्तबद्ध पद्धतीने, माझ्या वक्तशीरपणाचं, माझ्या प्रामाणिकपणाचं चीज आहे हे. म्हणून आज मला बंबानीने लग्नाला बोलवलेलं आहे.
कौतुक वाटतंय पहिल्यांदा तुमचं. थँक्यू थँक्यू तुमच्यामुळे झालंय. हे बघे काय कधी? आपल्याला निघावं लागेल हं? कधी आहे? परवा आहे 13 तारखेला. परवा? परवा आहे. परवा परवा आहे. परवा एक मिनिट परवा म्हणजे आपल्याला ऐक आधी कुठे आहे कुठे? हे जामनगर गुजरात. जामनगरला बोलवलेलं आहे आपल्याला. जामनगर गुजरात मध्ये असूच शकत नाही. का? गुजरात मध्ये दारूबंदी आहे हो. हा मग उधर दारू ही नहीं है तो जामनगर कैसे होएगा? ए पटकन आत ये. कोण कोण? कॉमेडी आहे तुझी बाहेर डोकावते. पटकन आत ये. एवढा पण वाईट नव्हता. एवढा पण वाईट नव्हता म्हणे. हे असलं काहीतरी करायचं नाही आता. आता जरा सांभाळ आता. जीभ जरा सांभाळ. बरे विनोदकर बंबानीकडे जाणार आहे आपण लग्नाला. हा तिथे गेल्यानंतर हे असले काहीतरी फालतू विनोद करशील आपल्या उत्पन्नाच्या चौपट फाईन लावतील आपल्याला ते. फालतू विनोदाची फाईन? मग बरं आता एवढे पैसे आणायचे कुठून म्हणून कर्ज पण आपल्याला त्यांच्याच बँकेतनं घ्यावं लागेल. आणि ते माफ नाही करत कर्ज. ते सामान्यांना नाही करत. ते मोठ्या मोठ्यांचं होतं सामान्यांना नाही करत ते. नाही मी असे जोकच नाही मारणार. बापरे. पण ऐका ना आपण कसं जायचं? आपण बसने नको आपण गाडीने जाऊया. नको का इतकी सामान्य होऊस आता. गाडी आणि बस. सूचनांची यादी आहे मागे नीट वाच. वी विल बी सेंडिंग फ्लाईट तिकीट्स ऑन ईमेल. आपण विमानाने जाणार आहोत. भैया कसं सगळं नीटनेट काय नाही. वेळेत पार्किंग करावे. व्हॅले पार्किंग आहे का ते? वेळेत पार्किंग कसं काय करणार आहेस तिकडे वेळेत पार्किंग करून मला सांग. मग काय? व्हॅले पार्किंग म्हणजे आपण असं जायचं असं गाडीने असं असं उतरायचं. हा इथून असं उतरायचं आणि असं चालत जायचं मग असं. आणि मग तो जो आहे ना ड्रायव्हर आपली गाडी घेऊन जाणार पार्क करणार आणि आपण असं रुबाबात असं दिमागात चालत जायचं. सगळे म्हणा ओ देखो ये वाले है ये वो सिन्सियर बिल पेयर है ना पीपी और उसकी पत्नी वो है. मग आपण असं जायचं. मस्त पत्रिक. काय महत्वाचा मुद्दा. आपण एवढ्या मोठ्या लग्नाला जाणार आपण काय घालायचं? काय म्हणजे माझं ठरलेलं आहे मी आपल्या लग्नातला सूट घालणार आहे. मग मी तुम्हाला डिवोर्स देणार. का मला कळत नाही. किती वर्ष तोच सूट घालणार तू? कसे दिसता तुम्ही त्या सूट मध्ये? मला नाही आवडत. मी सुंदर दिसतो ईशा. सुंदर हो म्हणजे काय माझं ठरलेलं आहे मी तो सूट घालणार आहे आणि लग्नात मिरवणार आहे. मग मी येणारच नाही तुमच्या बरोबर. नाही नको ना सूट नका ना घालू. तो खाण्यारडा दिसतो तो. बस इथे मला सांग सूट नाही घालायचं तर मग काय घालू मी? तुम्ही ना वेगळं म्हणजे तुम्ही हा नाही नको. ओके नाही नको 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 नाही हो. तुम्ही कशातच बरे इमॅजिन होत नाही हो. तुमचा ना चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे कपड्यांचं काही नाही. त्याचं काय ठीक आहे आपण एक काम करूया. मी ब्युटी पार्लरला जाईनच लग्नाआधी. तुम्ही ना पिक्चर मध्ये करता तसं प्लास्टिक सर्जरी करून टाका. खूप होत आहे हे. त्या निमित्ताने होऊन जाईल ना. प्लास्टिक सर्जरी म्हणजे एवढा मी हे दिसतो का ग? आणि तू मोठी रंभा आहेच. मी सुंदर मोठी सुंदर आहे. मी ग्रेस आहे माझ्यामध्ये. मी क्यूट आहे. उगाच नाही ते सगळे ते पाचव्या मजल्यावरचे करंदीकर. मी दिसले की मला वाटतं वहिनी तुम्हाला बघितलं ना की फ्रेश वाटतं. सगळं शीण दिवसाचं निघून जातो. उगाच नाही बोलत असं. त्या करंदीकराचं कौतुक मला नको सांगूस. कधी तुला बोलतो कधी श्रुतीला बोलतो कधी मधुराला बोलतो. प्रत्येकीला बोलतच असतो तो सुंदर दिसता सुंदर दिसता. गप्पा बसा. तबेलेवाल्याला विचारा म्हशीला चारा कसा चारायचा ते. अच्छा म्हणजे आता मी तबेलेवाला. म्हैस काय? काही नाही. एक मिनिट. म्हैस काय बोलला? म्हैस नाही मी उदाहरणाबद्दल बोलवतो. ते महत्वाचं नाही. तू महत्वाचं काय ते सांग. मी सूट नाही घालायचं तर मी काय घालायचं आहे मग? मी सूट घालणार. माझं ठरलेलं आहे. काय पाहिजे ते घाला. मी त्या साड्या नाही नेसणार आहे. मी 7-8 महागातल्या साड्या घेणार आहे. किती? 7-8. काय गोधडी शिवणार आहेस त्याची आणि वर्ण अशी घेणार आहेस? 7-8 कशाला हव्यात? मला कळतच नाही हो. अंबानीच्या लग्नाला जातोय आपण. तिथे मी काय सगळ्या विधींना एकाच साडीत मिरवू का? मला ग्रामखाला वेगळी साडी लागेल. व्याही भोजनाला वेगळी साडी लागेल. सीमान पूजनाला वेगळी साडी. असं मला वेगवेगळ्या 7-8 तरी. तू भोळी आहेस का बावळटेस मला कळतच नाही. अगं बंबानीचं लग्न मुळात ते लग्नच नाहीये. ते प्री वेडिंग आहे. तिथे हे नाही होणार ग्रहमोक आणि हे ते पार्टी होणार. पार्टी आपण इथे असं बसलोय असे बसलोय आपण आणि शाहरुख नाचतोय बाजूला. असलं सगळं शाहरुख खान असं बाजूला रणबीर कपूर वगैरे बाजूला. ऐका ना तुम्ही आपण एकत्र नको फिरूया त्या पार्टीत. आपण आपली
आपली आपली एन्जॉय करूया. म्हणजे कसं होईल माहितीये, हे बघा वाईट मानून घेऊ नका. मी रणबीर कपूरशी वगैरे अशी नाचत त्याच्याबरोबर असेन, बोलत असेन, तुम्ही आलात ए माझा लेंगा कुठल्या बॅगेत ठेवलाय वगैरे, माझी काय इज्जत राहिलो. असलं नाही करणार आहे मी हं? तुम्ही ओळख दाखवू नका मला. दाखवणारच नाहीये, ओळखीचा प्रश्न येतच नाही. आपलं आपलं करू. अवतीभोवती पण नसणार आहे मी तुझ्या. मुळात मला वेळ मिळायला पाहिजे ना. वाटते. मी काय एकटा असणार आहे का तिथे? मग मी आपलं असं टेबलवर बसलोय, असं छान चाललंय आपलं, आणि एक आपली रिहाना आली इथनं. काय कसं काय बरं चाललंय ना आपलं. मी आपलं हो 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 लव द वे उलाय हो हो आपलं माझं चाललंय. हा इथनं मग ती गेली रे गेली की इथनं आहेच दीपिका, आम्ही तो लुटलिया वगैरे चाललेलं आहे आमचं. दीपिका हो, हो, हो. मग तू कोण? हा. तुमच्याशी बोलणार आहे? अरे अशी नाही चावी फेकली आणि ड्रायव्हर गाडी निकालो म्हटलं ना तर नाव बदलेन. यांच्याशी बोलणार आहे दीपिका. तुला जसं काय आमिर आतिक्या खंडालाच म्हणणार आहे. आमिर बोलू शकतो. खान बद्दल बोलतोय, हाडकर बद्दल नाही. दोन्हीही आमिर मला हे बोलू शकतात. तुम्हाला कल्पना नाहीये, कळलं ना? तो आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, ते करंदीकर, तुम्ही सोडून सगळ्यांना माझ्या सौंदर्याचं खूप कौतुक आहे. माझ्या सौंदर्याची किंमत आहे. कुठे आहे ते काय सौंदर्य? कुठे आहे ते? 20 वर्षात मला का नाही दिसलंय सौंदर्य? कुठे आहे ते? गप्पा बसा तुम्ही. तुम्हाला नाहीये किंमत कसलीच. मला नाहीये किंमत कसली. मला नको सांगू, बाकी मला कसलं कौतुक नाहीये. मला जाऊ द्या हो. महत्वाचं काय आहे इथे? काय? आपल्याला बोलवलंय त्यांनी, त्यामुळे तिथे जायचं म्हटल्यावर आपल्याला काहीतरी आहेर करावं लागेल. हे असं हात हलवत नाही जाऊ शकत आपण. आणि नेहमीप्रमाणे 11 रुपये पाकिटात घालून देऊ असं नाही म्हणून चालणार तिथे. मूर्ख नाहीये मी. मूर्ख मला माहितीये किती द्यायचे आहेत. बंबानीच्या लग्नाला चाललोय. 11-12 रुपये देत नसतो मी. 51 रुपये देणार आहे. तुम्ही बंबानीच्या लग्नात 51 रुपये देणार आहात? मग काय करायचं या माणसाचं? काय करायचं? काय अहो काय म्हणतील ते? ते बंबानी आहेत, ते बंबानी आहेत. ते काय म्हणतील? हे पृथ्वी प्रताप आओ छो लग्नो छो आणि 51 रुपये देऊ छो. काय इज्जत राहील आपली? पटकन आत ये. कोण? गुजराती भाषा घुटमळते. पटकन आत ये. काय बोल- मी- वेंगुर्लेकरांकडनं आली आहे इथपर्यंत ती. पटकन आत ये. ते असं बोलतील असं मी म्हणतीये. मला नको सांगू बोलण्या बिलण्याचा. मला सांगते मोठी. नाही मला ते नाही असं माहिती. बोलतील. 1 मिनिट जास्त मी द्यायचे. 51 रुपये देणार. जास्त द्यायचे. 501 रुपये काय द्यायचे. वेडी आहेस का तू जराशी? तू ऐक माझं ऐक. आपण बंबानींना 5,000 रुपये जरी दिले ना तरी त्यांच्या संपत्ती समोर ते 51च आहेत. 51 फायनल. 51 रुपये मी देणार. संपलेलं आहे माझं. नाही हो असं काय कर. चॉकलेट भारी दिलेत पण. काय गो? काय यू कॅन ब्रिंग 1 मोर गेस्ट. अजून एक कोणीतरी घेऊन जाऊ अजून एक शकतो. येस येस माझी आई येणार. म्हातारी येणार नाही. माझ्या आईला माझ्या तोंडावर म्हातारी म्हणालीस. तरणी येणार नाही. उपहास नकोय मला या वाक्यांमध्ये. माझी आई येणार हे ठरलेलं तुमची आहे. आई येणार नाही. माझी आई येणार. काय येणार तुमची आई? कारण आजचा हा दिवस आपण तिच्यामुळे पाहतोय. काय संबंध? काय म्हणजे? माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले म्हणून मी असा वक्तशीर शिस्तबद्ध झालो, बरोबर की नाही? म्हणून मी वेळेवर बिलं भरली की नाही? म्हणून मला बंबानींनी लग्नासाठी बोलवलं की नाही? त्यामुळे माझी आई येणार, कारण माझ्या जीवनाची शिल्पकार माझी आई आहे. शिल्पकार? तुमची आई शिल्पकार? हो. हे असं बाबांची गप्पा मारता मारता घडवलंय शिल्प. इथे ओबड धोबड झालं, लक्षात नाही कोणाचं. शिल्पच घडवायचं होतं, जरा बरं घडवायचं होतं ना मग. शिल्पकार. 1 मिनिट. माझी आई येणार नाही. तुझी आई नाही. नाही. माझी माझा आई. भाऊ येणार नाही. नाही. नको माझा बाबा येणार. तो माणूस नकोय मला. तो माणूस म्हणू नका माझ्या बाबांना. तो प्राणी नकोय मला. माणूसशी प्रॉब्लेम नाहीये. तो म्हणायचं नाही, आदराने बोलायचं. ते म्हणायचं माझ्या बाबांना. माझे बाबाच येणार. नाही येणार. माझे एक बाबा नंबरचा येणार. बेवडा माणूस मला नकोय तो. असं बोलू नका माझ्या बाबांना. असं बोलू नका म्हणजे नाहीये तुझा बाप बेवडा नाहीये? बाप म्हणू नका. मग तुझा बाबा बेवडा नाहीये? आपल्या लग्नात काय केलं त्याने? काय केलं? इकडे तो बिचारा गुरुजी माईक वरती ओरडत होता, वधूचे पिता, वधू पिता, वधूचे पिता, वधू पिता. इकडे तुझा बाप पिता पिता थांबेल तर शपथ. केवढी प्यायला होता तो. बरं प्यायला शांत नाही बसला. प्यायला आणि बाहेर ती कारंज्याची बाहुली होती, ती बाई अशी पाणी टाकणारी, तिच्याशी बोलत होता. कितना लिटर डालताय रोज असा विचारत होता तिला. एकदाच झाला ना हो. तुम्ही आयुष्यभर ऐकवणार आहात का मला? नाही. मला कळलेलं आहे त्या माणसाला कुठेही न्यायचं नाही. मी नाही. तुझ्या बापाला नेणार नाही. माझे बाबा आता तर माझे बाबा नाही. एक वेळेस सोसायटीच्या वॉचमॅनला नेईन पण तुझ्या बापाला नेणार नाही. उरलेला संसार पण त्या वॉचमॅन बरोबरच करा. मी नाही जेवायला घालणार. त्याचं जेवण जेवा रोज. जेवेन कारण रोज मी ऑफिसवरनं घरी येतो ना, तो खिचडी लावत असतो. त्या घमघमाटाने मला असं होतं. मला रोज मी जेवेन त्याच्याकडे जाऊन. जा जा. आला वाटतं तुमचा वॉचमॅन. मी नाही बघणार. मी बघेन ना. तू कशाला सांगतेस मला? बोला. हॅलो सर, सॉरी ते चुकून पार्सल मगाशी मी तुम्हाला दिलं.
ऍक्च्युली ते ना बाजूच्या टॉवरमध्ये राहणारे सेलिब्रिटी पृथ्वी कपूर यांना द्यायचं होतं सर. हे काय सर तुम्ही फोडलं? नाही नाही हो फोडलं म्हणजे ते पृथ्वी लिहिलं होतं म्हणून मी त्यांनी चॉकलेट खाल्ली फक्त 4. चालेल सर द्या आता मी बघ. नाही ते आम्हाला दिलंय ते म्हणून मग नाही नाही सर ते ऍक्च्युली सेलिब्रिटी पृथ्वी कपूर यांच्यासाठी होतं, चुकून तुम्हाला दिलं सर. मॅम प्लीज द्या मॅम, प्लीज 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 मॅम. आणि सर प्लीज लग्नाला येऊ नका हा. ये 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 कोण आहे ये ना. कोण आहे? माझी कॉमेडी, माझी गुजराती. आता आम्ही गप्पा मारत बसतो. माझ्या प्रामाणिकपणामुळे हे झालंय. आम्ही राहतो आता. जा तुम्ही लग्नाला जा, आम्ही इथे राहतो. ईशा बघू ईशा कसे आत घेतात तुम्हाला. ईशा, ऐक ना ऐक ना ऐक फक्त एक मला एक विनंती आहे तुला प्लीज. आपल्यासोबत असं घडलंय कोणाला सांगू नको. मग हसायला कारणच लागतो लोकांना असं मी है ना? सांगणार. नको ना प्लीज. मी सांगणार. नको ना नको आपल्याला ते जामनगर. आपलं कन्नमवार नगरच बरं आहे. नको. वा 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 काशी सच होता. बुंबाट कॉन्सेप्ट अँड परफॉर्मन्स. वा बघूया हा सरसे काय म्हणतात. येस साई. गोड परफॉर्मन्स होता. तुमची केमिस्ट्री खूप अमेझिंग आहे ईशा आणि पीपी. फारच मस्त. म्हणजे छोट्या छोट्या रिॲक्शन्समध्ये सुद्धा आम्हाला खुदू हसू येत होतं. खुदू जनरली खूप फ्रिक्वेंटली हसायला येत नाही, पण आज आम्ही खुदू हसवतो. त्यांनी खूप मजा आली. रेलेव्हंट विषय, आज लेटेस्ट काय घडामोडींवर आधारित विषय, आणि त्याच्याकडे एक मध्यमवर्गीय माणसाचा बघण्याचा निष्पाप पॉइंट ऑफ व्ह्यू. हे खूप इंटरेस्टिंग समीकरण होतं आणि तुम्ही ते खूप छान पद्धतीने सादर केलं. विराज मस्त. एंट्री छोटीशी होती पण छान होती. मजा आली. येस. मंडळी मुलाखत म्हटलं की त्यामध्ये आठवणींचे अनेक कप्पे उलगडले जातात. चला बघूया या कप्प्यांमध्ये काय दडलंय ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, वणक्कम, हॅलो सगळ्यांना. गर्ल्स अँड बॉयज, लेडीज, जेंटलमेन अँड 40तले चोर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट विथ ओंकी. आय एम युअर होस्ट, आय एम युअर दोस्त. तुमच्या इंस्टाग्रामची पोस्ट ओंकार राऊत. मला सगळे ओंक्या म्हणतात, ओमी म्हणतात, ओंकी म्हणतात, राऊत्या, राजदीप. पण माय पर्सनल फेवरेट इज टिअर ट्रायसेप्स. मी टिअर ट्रायसेप्स नावाने या पॉडकास्ट करतो आणि या पॉडकास्टचे कॉप्या निघालेल्या आहेत. रिमेक करतायत, चोरतायत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ब्रिंग इट ऑन गाण्यावर कोणीही कितीही नाचू दे तरी सई तामणकरची एंट्री ही सई तामणकरची एंट्री आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. इथे सगळ्यांचं मन जिंकून मी पॉडकास्टला आता सुरुवात करतो. तर आज आपले जे गेस्ट आहेत पॉडकास्टचे ते एक ज्येष्ठ दिग्गज कलाकार आहेत. त्यांना नुकताच लुकतुके प्रतिष्ठानचा कसे आहेत ना हे हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. पद्माकर विनायक भूतमारे, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके भूतमारे काका. काका प्लीज. काका नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. या 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 सगळ्या तरुणांना लाजवतील असे आपले 85 इयर्सचे तरुण. रोज सकाळी मी शीर्षासन वगैरे करतो बरं का. आज वा, नाही. वा, वा, वा. हे असं डोकं- काका नका नका करू हे. कशाला रोज मी करतो हो, शीर्षासन. अहो, नाही इंजुरी वगैरे होईल. नाही इंजुरी नाही होणार. वेट मारतो रोज मी. वा, वा. पाय बघा सुजलाय तो, सुजलाय. आजच वेट मारताना पडलं त्याच्यावर. तुम्ही असे वेट मारत नाहीयेत, असे मारता येतात.
शाबूत आहे अजून विनोद बुद्धी माझी कळलं सो सॉरी काका बसा बसून घ्या मग खरंच. हा, नाही हरकत मी घेतो नको असू दे, असू दे. हो, बसून घ्या बसून घ्या बसून घेतो हो. या हा. नमस्कार काका पण खरंच सलाम आहे हा तुम्हाला तुमच्या ह्या म्हणजे जिद्दीला तुम्ही इथे आलात पॉडकास्टला आणि मुळात तुम्ही घाबरू नका हे काय मुलाखत नसणार आहे आपण गप्पा मारायच्या आहेत फक्त गप्पा मारायच्या आहेत आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे माझा जन्म आबोली गावात काका 1905. मी प्रश्न विचारणार अच्छा नंतर आहे हा त्यानंतर सुरू करूया मग हो सुरू करूया माझा जन्म आबोली गावात नाही काका 50 किलोमीटर दूर. मी प्रश्न विचारणार बरं, बरं. मुलाखत नाहीये एवढी आहे मुलाखत आहे पण स्वरूप एक गप्पांचं आहे सुरू करूया मला वाटलं. हा नाही मी प्रश्न विचारणार आता तर गाईज भूतमारे काका आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया म्हणजे आपल्याला माहितीच आहे पण त्यांच्याकडनं आपल्याला काही किस्से मिळणार आहेत का ते आपण जाणून घेणार आहोत काका तुमची कारकीर्द तशी खूप मोठी आहे मोठी गाडी. हा म्हणजे पण त्याची सुरुवात नाटकातून झाली आहे का हो, नाटकातून व्यवस्थित नाटक. म्हणजे गाईज अँड गर्ल्स म्हणजे बघा कधी कुठल्या काळात जेव्हा मी पाळण्यात का आईबाबांच्या विचारातही नव्हतो तेव्हा यांनी पहिलं नाटक केलेलं आहे एम आय राईट खरं आहे का? पहिलं नाटक केलेलं आहे त्या नाटकाचं नाव आणि काय त्यात काय मजा आली काय होतं नाटकाचं नाव होतं केतकीच्या मनी कसे बसे ससे हे नाटकाचं नाव होतं बरोबर आणि त्यात ते सहस्त्र योजने दूर असलेल्या माहितीतून माझ्या समोर या काका राहू दे काका हो वा हो हो क्या बात है वा काका वा बसा दोन पानांची सोलो घेऊन माझी आता एक पान बोललात तुम्ही अख्खं ऐकू आला आम्हाला बस या बोललो एक हो म्हणजे काय पण फक्त काका एवढंच आहे की असेंबल होणार नाही असं काही प्रयोग आता तुम्ही करू नका नाही पण हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो व्यावसायिक नाटकाचा केतकीच्या बनी कसे बसे ससे हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो 8 नोव्हेंबर 1965 तुम्हाला तारीख लक्षात हो लक्षात आहे माझं आणि साहित्य संगमंदिरला प्रयोग होता रविवार दुपार एवढं लक्षात आहे तुमचं मी तुम्हाला विचारतो त्या दिवशी प्रयोगाला कोण आलं असेल प्रेक्षक प्रेक्षक तर येणार ना हाऊसफुल प्रयोग होता बाबा तो दिलीप कुमार आले होते हो का दिलीप कुमार नाटक खूप आवडलं असं बोलले माझ्या समोर येऊन काय बोलले नाटक खूप बोलले माझ्या समोर दिलीप कुमार असं बोललेले आहेत त्यांना काकांना आमचे निर्माते त्यांना म्हणालो दिलीप कुमार काजू बिजू खाओ अच्छा पण तुम्हाला सांगतो काय प्रयोग साहित्य संगमंदिर तेव्हाच साहित्य संगमंदिर म्हणजे तेव्हा हाऊसफुल प्रयोगांसाठी ओळख होती साहित्य संगमंदिरची चर्नी रोड स्टेशन पासून शॉर्टकटनी गिरगावला जाताना लेफ्टला जे लागतं अशी ओळख नव्हती त्याची त्या काळी मग साहित्य संगमंदिर आणि काय नाटकाचा प्रयोग रंगायचा रविवार दुपार काका झोपलात कुठं काय बोलत होतो मी साहित्य नाटकाचा पहिल्या नाटकाचा प्रयोग काय रंगायचा तुम्हाला सांगतो. मी त्या नाटकात होतो कास्ट काय होती मी होतो अरुण कदम होते अरे वा अरुण कदम माहितीये की त्या काळी त्यांनी व्याकरणात PhD केली होती मराठी व्याकरण तेजपुंज अभिनेता हो असं एंट्री घेतली ना की मराठी भाषा मान खाली घालून बस स्टॉपवर जायची अरुण एकदम तेजपुंज गोरा गोमटा होता हो हल्ली ना जरा त्यांनी काहीतरी स्वस्त प्रसाधनं वगैरे लावलेली आहेत त्यामुळे जरा चेहरा उतरलाय त्याचा अच्छा कुणाकडे जातो तुझे डॉक्टर कोण तर लेडीज असं उत्तर देतो काय बोलणार
हजार काका काका ऐकायला पाहिजे ना. तुमच्याबद्दल आपण बोलणार माझ्याबद्दल? नाटकाच्या बद्दल नाटकाबद्दल अरुण केतकीच्या बनी कसे वसे ससे. अरे बापरे, तुला काय सांगू, मी होतो, अरुण होता, त्यानंतर श्रीनिवास पेंडसे, अरे पुण्यातले श्रीनिवास पेंडसे असे चालतात ते होते. त्याच्यानंतर तो अविनाश जगताप होता, याचा उरणचा अविनाश जगताप अपडाऊन करायचा. उरणहून रिहर्सलला इथे शेवटीला अपडाऊन करायचा तो. आणि ती ही होती ती एक मुलगी होती बघ, ती इथे जास्वंदाचं फुल घालून यायची बघ टवटवीत. काय बरं तिचं नाव, एक चांगलं नाव. हिरोईन का? नाही रे, मुख्य केतकीची भूमिका करायची ती काय अभिनय करायची. अच्छा. अरे वा 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 वा. 4 प्रयोगात सोडलं नाटक तिने. बाबांनी लग्न केलं ना तिचं, पण ती आज असती ना, अरे बापरे, आजच्या तुमच्या त्या तामणकर आणि माळी बिळी चुट्टी सांगून ठेवतोय. वा वा वा. तिने कधी माकडे चावून घेऊन घेतलं नाही. हे गरजच नव्हती तिला. आणि ती तुला सांगतो, ती अशी उभी राहायची, मी विंगेत असा विंगेत उभा राहायचो मी, ती समोर काम करायची, माझ्या डोळ्यासमोर मी बघतच बसायचो. अरुण मला म्हणायचा, भूत मार्या लक्ष काय, 10 एंट्री घे आता. नंतर मग मी एंट्री घ्यायचो. काय नाव आहे तिचं, रेशमा और शेरा. हा पिक्चर आहे का? पिक्चर आहे. काय नाव आहे ते तिचं रे, हे विशू काहीतरी नाव. जाऊ द्या काका, जाऊ द्या नको ना. ते ना सतत ना खूपच राहतात. कशाला, 4 दिवसांचं करिअर होतं त्यांचं, त्यांनी स्वतःचं करिअर एवढं सिरियसली घेतलं नाही, आपण कशाला एवढं सिरियसली घेतोय. काय तिचं नाव मला आठवत कसं नाही. हरकत नाही, राहू द्या, तिचं नाव राहू द्या. याला फोन केला पाहिजे मला. कोणाला फोन करताय काका? अरुणला फोन करतो, त्याला माहिती आहे. काका नको काका, अरुण कदमांना नको आता. झालं काय आहे ना, माझ्या डोक्यात राहून जातं ना ते. एवढंच लाल स्वेटर मला माहिती आहे तिचं. हॅलो हॅलो अरुण, मी बोलतोय. कोण रे? मी बोलतोय, भूत मारे. अरुण ऐक ना, ती कोण रे हिरोईन? आपण एक नाटक केलं होतं बघ, केतकीच्या बनी असे कसे वसे ससे, त्यातली केतकीचे ससे असे कसे असे. अरे केतकीचे ससे कुठून आणलेस? केतकीच्या बनी वसे कसे ससे असं नाटकाचं नाव होतं. हळू हिरोईन होती बघ, 4 प्रयोगांनी सोडून गेली ती. नाही का, ती लग्न होतं म्हणून घेऊन गेलं. तिचं नाव काय रे? वैशाली प्लाझा. अरे हॉटेलचं नाव आहे. अरे हॉटेलचं नाव काय सांगतोयस तू? वैशाली प्लाझा नाही. तू एक काम कर, प्रभाला आत्ताच्या आत्ता फोन कर, त्याला आठवत असेल. ही प्रभा कोण? अरे हा प्रभा आहे ना, आपला मित्र आहे ना. त्या नाटकात टेपऱ्या करायचो, टेपऱ्या त्याला फोन कर. काका कट करा, नका. नाव मला आठवलं पाहिजे. नको, काय गरज आहे त्या नावाची? काही गरजच नाहीये का? क वरून होत रे नाव. कोमल होत नाही रे, क वरून होत सांगतोय. कोमल क वरनच आहे का? नाही, क नाव होत काहीतरी. कविता होत. क वर्ण नाव होतं सांगतो. कविता क वर नाही रे, लीना होतं. क वर नाव आठवत नाहीये. अबे बोला लीना कसं राहू दे ना, जाऊ दे ना. तिला हनीमून जास्त महत्वाचा वाटला नाटकापेक्षा. तिच्याबद्दल काय, आपण तुमच्या कारकिर्दीवर येऊया का काका? तुमची कारकीर्द, तुमचा पॉडकास्ट, तुमची मुलाखत. हा, मला म्हणायचं असं होतं की तुमचं नाटक तर तुम्ही स्टार होतातच नाटकात तुम्ही, पण नंतर तुम्ही चित्रपटाने सुरुवात केली. मी चित्रपटाने सुरुवात केली. ध्यासमर्म हा चित्रपट तुमचा 25 आठवडे चालला, जुबली स्टार म्हणायला लागलं तुम्हाला. हा अनुभव कसा होता? पहिलाच पिक्चर 25 आठवडे. हो आम्ही सांगतो, हा जो पिक्चर आहे ध्यासमर्म, हा 1.5 महिना आम्ही शूट केला लाडोबाच्या गंजलात, ताडोबाच्या जंगलात. जंगलात आम्ही ते शूट केला. आणि काय तुला सांगू, तिथे अरे बाप रे, काय तिथे ती गर्द झाडी. अरे बापरे, तू त्या वेळेला कसं ते हे नव्हते काही, ते वाघ बीक बघायला जातात ना, सफारी बिफारी नव्हते, स्पेशल परमिशन काढले होते. आणि काय सांगू तुला, काय एक दिवस सेटवर काय झालं असेल, शूटिंग. अरे शूटिंग तर रोज होतं ना. अरे वाघ आला. आम्ही असे बसलोय आणि तो वाघ
काय वाघ आडनाव त्या मुलीचं आत्ता आठवलं. वाघ आडनाव. अहो थांबा ना काका नको अरुणला ना फोन ती. करतो. अहो, वाघ नका आडनाव. त्यांना परत कशाला फोन करताय नाही त्यांना? काय ना तू नसलेला मेंदूचा भुगा फाडत बसला अहो असेल. सोडा ना ते काका. काका राहू द्या ना. हॅलो. का- हा अरुण अरे ते वाघ आडनाव आहे तिचं. वाघ नाव काय असेल? पुष्पा लॉज. अरे पुष्पा लॉज काय रे? हॉटेलची आणि लॉजची कसली नाव लक्षात ठेवतोय? राहू द्या नका सोडा कट नका करू फोन तुम्ही आता. काही गरज नाही आता फोन करायची काका. काय ती 4 प्रयोगाची होती. अच्छा केलं असेल 4 प्रयोग आणि नंतर गेली ती. कशाला तिचं नाव? आपण तुमची कारकीर्द आहे की नाही? माझी कारकीर्द आहे. हा प्लीज 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 मला हा वाघ वाघ आडनाव होतं तिचं. विसरून जा. शासनाने एवढा मोठा पुरस्कार दिलाय तुम्हाला. होय. म्हणजे तुमच्या घराच्या चौकात तुमचा शिल्पाकृती एक मोठा पुतळा उभा. शिल्पा नाव ते. शिल्पा वाघ. आता आठव मग आठवत कसं नाही? जाऊ द्या ना आता ते फोन नाव करते. काका. अरुणला अहो सोडा ना काका. काका हॅलो. काका अरे अरुण तिचं नाव शिल्पा वाघ. अरे अरे नाही रे शिल्पा वाघ रे. ती नाही का आपण तिला शिल्पा वाघ चिडवायचो. शिल्पा वाघ नावाच्या मुलीला काका तुम्ही शिल्पा वाघ असं चिडवायचं. अरे शिल्पा वाघ नाही का ती? नाही केतकी बने ना. अरे ते नाटकाचं नाव आहे. केतकीच्या बनी ना मिक्स कर. नका बोलू. झालाय ना आता काका प्लीज. तुम्ही खूप दिग्गज कलाकार आता आहात. क्लिअर आहे. आता एकदम आता नाव आठवलं बरं वाटलं. ते सतत टोचत राहत. हा आपला पॉडकास्टच होत नाहीये. हा कोणत्या शिल्पावागचा पॉडकास्ट वाटतोय आता आणि अरुण कदमांचा वाटतोय. घ्या तुम्ही तयार आहात आता? काय करायचं? काही शिल्पावाग वगैरे फोनवर बोलायचं. हॅलो हॅलो नमस्कार. नमस्कार. हो भूतमारे हो बोलतायत. नमस्कार. ऐकतायत तुम्ही? मी चित्तरंजन देशपांडे बोलतोय. अरे ओळखलं का? नाही. तुम्ही कसं ओळखणार? आम्ही तुमच्या त्या केतकीच्या वनी बसे त्याच्या शुभारंभाच्या प्रयोगाला मी आलो. काय सांगितलं? शुभारंभाच्या प्रयोगाला? बापरे बाप. साहित्य संघाचा प्रयोग बघा. शुभारंभ. साहित्य रविवार दुपार. नाही प्रश्न असेल तर विचारा. ते छान वाटतंय तुमच्याशी देशपांडेजी प्रश्न. हॅलो कोण बोलतोय मध्ये मध्ये? शांत बस रे. हॅलो हॅलो शांत बस. हा बोला. छान वाटतंय भूतमारे. तुमच्या नाटकात बघा एक अत्यंत सुंदर अशी मुलगी होती. ती लिली लेले नाव तिचं. ती हल्ली कुठे असते दिसलीच नाही मधल्या काळात. लिली लेले नाव होतं. शिल्पा वाघ कोण? अरुणला फोन करायला पाहिजे. नका फोन करू कोणाला. बंद करा फोन. ठेवून द्या. लिली लेले हे नाव होतं त्या हिरोईनचं. 2 अक्षर लक्षात ठेवायची होती तुम्हाला. फक्त 4 झाले ना ते. पण 1-2 रिपीट होता की नाही? लिली लेले 2च. बाकी सगळं लक्षात होतं तुमच्या. लिली लेले लक्षात ठेवायचा येत नाही तुम्हाला. शिल्पा वाघ. बंद करा हा पॉडकास्ट. निघून जा स्वतः वाजवून टाका सगळं काय असेल ते. मला सांगते लिली लेले. वा अवांतर गप्पांचा हा पॉडकास्ट फारच रंगला. मजा आली. मस्त. येस प्रसाद दा. वा बहारदार. फार मजा आली. सम्या फार गोड लिहिलं होतंस आणि त्याच्या दसपटीने फार गोड परफॉर्म केलंस तू. इतकं गोड कॅरेक्टर होतं. म्हणजे इतकं गोड. त्या नटाची कारकीर्द मला माहीत नाही पण त्या माणसामधल्या इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तू अंडरलाईन केल्यास. इतकी मजा आली. त्यांचे ते जुन्या नाटकात रमणं आणि मग त्या एकाच गोष्टीवर अडकणं आणि मग एकाच मित्राला फोन करणं. ती जी वयानुरूप येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इतक्या कमालीने अधोरेखित केल्यास तू की क्या बात आहे. म्हणजे त्यातला ह्युमर पण मेंटेन ठेवलास म्हणजे त्याच वेळेला ते कॅरेक्टर पण इतकं अप्रतिम फुलवलंस. फार मजा आली. ओंकार मस्त. फॅन्टॅस्टिक. मजा आली. फारच मजा आली. सई
मॅड परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. समीरदा, तू अजून एक आजोबा सदृश कॅरेक्टर साकारतोस, ते म्हणजे तुझं आणि प्रसाद. तर ते आजोबा आणि हे आजोबा पण खूप वेगळे होते, म्हणजे जमीन आसमानचा फरक होता त्याच्यामध्ये. खूप मजा आली. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन अ ब्रँड न्यू सिरीज. आज पहिलीच वेळ होती. आय एम शुअर तू आता ह्याच्यामध्ये पण सराईत होत जाशील आणि पॉडकास्ट विथ ओंकी हे नुसतं इथं नाही तर अजून कुठे कुठे पण प्लॅटफॉर्म्सवरती आम्हाला बघायला मिळेल अशी मी आशा करते आणि तुला खूप शुभेच्छा देते ओंकार. थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका हनीमूनला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाचा रोमांस अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. या केलेल्या क्रिएटिव्हिटीवरून आणि लागलेल्या सेटअपवरून कळलंच असेल, माझ्या बहिणीची आवडती सिरीज खूप दिवसांनी घेऊन आलोय. प्रसादा, लहानपणापासून आयुष्यात 2च दिवसांची खूप आतुरतेने वाट पाहिली रे. एक म्हणजे शाळेत असताना कधी एकदा हाफ पॅन्ट मधनं फुल पॅन्ट मध्ये जातोय तो दिवस, आणि दुसरा हा दिवस. म्हणतात ना, सब्र का फल मिठा होता है. माझी अर्धांगिनी सापडलीच, नलिनी. एवढी भोळी बाबडी आहे, एवढी भोळी बाबडी आहे ना, म्हणजे तिच्या घरातले पण ग माझ्या हनीमूनचा मुहूर्त काढून दिलाय. कसं मुहूर्त? खूपच भोळी फॅमिली आहे. आणि माझी नलिनी जितकी दिसायला सुंदर आहे ना, तेवढाच तिचा गळा गोळ आहे, गोड गळ्याची आहे. नाही, मला गायला येत नाही, म्हणजे मी गातच नाही. पण आपल्या या आजच्या मधुचंद्राच्या रात्रीसाठी आणि नलिनीजी तुमच्यासाठी मी एक खास शायरी केली आहे. आय मीन चारोळी केली आहे. तुम्ही माझ्यासाठी शायरी केली आहे? हो, मी म्हणू तुम्हाला ऐकू? ऐकवा. पहिल्यांदाच प्रयत्न केला हा. ऐका. मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, गुलाबी चंद्र बघू की बघू मधाळ चेहरा तुझा. मधुचंद्राच्या रात्री गोंधळ उडाला माझा, गुलाबी चंद्र बघू की बघू मधाळ चेहरा तुझा. शेवटी माझा गोंधळ बघून चंद्रानेच कूस बदलली आणि भर पौर्णिमेच्या रात्री अमावस्या झाली. चांगली आहे. फक्त ते झाचं यमक काही पुढं जुळलंच नाही, काही कळलंच नाही. पण ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे मला ते आवडलं की चंद्राने कूस बदलली, पण नंतर तुमच्या यमकाने पण कूस बदलली. मी प्रयत्न केला. पण बघा ना, खरं चंद्र एकदम गुलाबी आहे. भावना महत्वाच्या हो. अयो, काय हो? इकडे इकडे हात हात. हे काय केलं तुम्ही? काय नाही, ते आकाशात एक तारा निखळला ना, त्या निखळणाऱ्या ताऱ्याकडे मी एक विश मागितली. काय? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे. तुमचा विश्वास आहे असल्या गोष्टींवर? विश्वास म्हणजे विश्वासात अख्खं जग चालतं. खरंय. मला माझ्या मावशीने सांगितलंय, म्हणजे असं काही मागितलं ना की आपली विश पूर्ण होते म्हणून. खरंय खरंय. मावशी म्हणते माझी. एक विचारू? विचारा ना. म्हणजे लग्नाआधी, म्हणजे नाही का, तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला होतात? पडलो ना, आणि जिच्या प्रेमात पडलो ना तिच्याशीच लग्न सुद्धा केलं. अहो, म्हणजे माझ्या आयुष्यात आली एकमेव स्त्री तुम्हीच आहात. पहिली आणि शेवटची स्त्री, बाकी कोणाशीच नाही. सत्य. सत्य म्हणजे? तुम्ही म्हणलात ना, मी पहिली स्त्री सत्य. बेल वाजली आणि आपण काय बोललेलो असतो ना, तर ते सत्य असतं. असं असतं? माझ्या मावशीने सांगितलंय. म्हणजे मी बोललो आणि बेल वाजली की सत्य असतं. मावशी म्हणली माझी. एक सेकंड. माझा विश्वास आहे या गोष्टींवर. हॅलो सर. हा ठीक आहे. हॅलो मॅम. हो, थांब जरा. नलिनी, तुम्ही जगातील सर्वात सुंदर स्त्री आहात. मी तुमच्यावर आयुष्यभर प्रेम करीन आणि मी तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवीन. येस, कम इन.
नाही सर बराच वेळ तुम्ही बेल वाजवताय आतमध्ये या सर. नाही नाही सॉरी ऍक्च्युली तिने सांगितलं की असं काही बोललं आणि बेल वाजवलं की सत्य असं. सॉरी आमचं चाललंय. मावशीने सांगितलंय माझ्या. सर हे दूध आणि कुकीज आणले. येस येस थँक्यू. येस. हा इथे ठेवा. तुमचं नाव काय म्हणलात? माझं नाव बाबू. अयो बाबू नाव आहे का तुमचं? चांगलं नाव आहे बाबू. लहानपणी म्हणजे माझा एक मित्र होता बाबू नावाचा. तो मला लय मदत करायचा. मला ना ब हे अक्षर लय फळतं. म्हणजे असतं आपल्या आयुष्यात एक अक्षर असतं जे आपल्याला फळतं बा. तसं मला ब फळतं. म्हणजे माझ्या बाबांचं नाव बबन, आईचं नाव बयो, माझ्या मैत्रिणीचं नाव बेला आणि ह्यांचं नाव प्रसाद. पफळल. नाही अहो नाही आहे बघा तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय. पफळल. फॉर्मवर लिहायचं नाव माझं फक्त प्रसाद आहे. माझं पाळण्यातलं नाव बबिता आहे. हो आणि मला गावातले बोंडू पण म्हणतात. खरं बोंडू म्हणतात मला गावी. बोंडू सर येऊ मी. यांच्यासाठी आहे असं नाहीये काय. या तुम्ही या. बोंडू सर म्हणतात. काय पण मस्करी करताय माझी. अहो नाही मस्करी करताय तुम्ही. खरंच नाही. म्हणजे बघा मी तुम्हाला खरं ते सांगते माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे. म्हणजे माझी मावशीच मला हे सगळं सांगत आली की बाबा एखादं अक्षर आपल्याला फळतं. असं तुटणाऱ्या ताराकडे काही विष मागितलं की ते पूर्ण नाही होतं. पण चांगलं सत्य कोणाला? मावशी 100 वर्ष आयुष्य. मावशी 100 वर्ष आयुष्य आहे ग तुला. सगळं चांगलं चाललंय. हा त्यांनी कविता केली माझ्यावर. हा जमली नाही पण चांगली होती. मजा येते. काय अगं पण ठीक आहे घेते काळजी. काय झालं? काय नाही हो मावशी म्हणली सगळं चांगलं आहे. हो चांगलं आहे. सगळं नीटनेटकं आहे. पण म्हणली सगळं चांगलं नीटनेटकं असतं ना तेव्हा नेमकं काहीतरी वाईट घडतं. काय? बेल वाजली म्हणजे वाईट घडणार आहे. नाही अहो ते सत्य आहे. अहो बघा तसं नाहीये. मावशीचं चुकीचं असू शकतं. हे बघा आज रात्री खूप चांगलंही घडेल आहे ना. एक मिनिट भावा टायमिंगला वाजवतोय. सॉरी सॉरी. नाही काय झालं? मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली सर. काय? त्या कुकीज ना डायरेक्ट खाऊ नका सर. म्हणजे त्या स्पेशल कुकीज आहेत. म्हणजे फॉर्च्यून नोट आहे त्यावर सर. फॉर्च्यून नोट म्हणजे तुमच्या भविष्याबद्दल काहीतरी वाक्य लिहिलं असेल ते वाक्य वाचा आणि मग येस सर. हे इंटरेस्टिंग आहे. नलिन तू बघ आधी तू घे. मला आवडलं. मला आधी टेन्शनच आलतं. नाही ओके सगळं. पण आता ओके वाटतंय सगळं. त्यांनी बेल वाजली ना म्हणजे सत्य आहे. ह्याच्या आतमध्ये लिहिलंय का? हो येस. एक मिनिट इथे हा ह्याच्यात लिहिलंय सावध राहा म्हणजे जागे राहिलात तर कायमचे झोपाल. नाही हे कुठलं आहे हे? अजून एक असेल. अरे मी म्हणलं होतं. नाही नाही हे बघा मी हाच हो, आपू शकू नये. नाही, असं- मी म्हणलं होतं. मावशी काय म्हणली चांगलं असतं तेव्हा नेमकं वाईट घडणार असतं. Seriously नाही घ्यायचं. बेल हे काय नाही हे खरं आहे. याचा अर्थ आपण जागरण नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी आलो. आपण झोपलं पाहिजे. ऐका ना. आपण झोपलं पाहिजे. हो, तुम्ही पण झोपा. मी पण झोपते. ऐका ना. हे बदक बगळे गेले मी झोपते. अहो ऐका माझं झोपलं पाहिजे आपण. अहो, नाहीतर आपण कायमचे झोपून जाऊ. मला नाही जगायचं. मला झोपायचं. मला मरायचं नाही. मला कायमचं नाही. झोपल्या हनीमूनला झोपल्या. अहो झोपा ना या लवकर. ऐका ना आपलं ना हे बाकी आहे अजून. हे बघा तुमचं झालं ना मी माझं बघू का? अहो पण मावशी म्हणली. माझं बघू दे. असं काही नसतं. मावशी म्हणली माझ्या होती. बघू ना काय आलं. हे बघा माझ्यात काय लिहिलंय. नवीन आव्हानाला सामोरं जात आहे सावध राहा. रोजचं आहे आपल्याला. काय रोजचं आहे ना ह्याला काय याच्यात काय हनीमून रोजचं आहे. नाही हो हे हनीमून नाही. तुम्ही रोजचं म्हणले. हनीमून नाही. मग काय मला आव्हानांना तुम्ही मला फसवताय. अहो नाही म्हणजे माझी मावशी खरंच बोलते. अहो, आव्हानांना- जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असतं तेव्हा नेमकं आपल्या आयुष्यात वाईट म्हणजे तुम्ही मला नलिनीजी फसवताय. आव्हानांना सामोरं जाणं मला रोजचं मला आहे. फसवताय. कसं समजू तुम्हाला? अहो मी नाही फसवत आहे तुम्हाला. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्हीच एकमेव आहात माझ्या आयुष्यात. फक्त तुम्ही आहात. आय लव्ह यू. अहो मला मिठी मारली पाहिजे. नाही हा म्हणजे भावाला बोलतोय जा. थँक्यू बोंडू सर एन्जॉय हनीमून. मॅम
थँक्यू बाबू दादा. नाही ठीक ठीक. मला टेन्शन आलं होतं. ऐका मला हे बेल्टवर विश्वास आहे माझा. तुम्ही शांत. तुम्ही जे बोलला हो, ते खरंच हो, खरं तुम्ही असेल. शांत बसा तुम्ही शांत व्हा. एक काम करा सगळं छान आहे. हे बघा, आपण एक काम करूया. हे बघा हे दूध आज तुम्ही प्या. काय बरे आहात का? मी नाही दूध पिऊ शकत. मावशीने सांगितलंय बदामाचं दूध आधी नवऱ्यानं प्यायचं म्हणजे हनीमून चांगला होतं. बरं मी आपण एक काम करा आपण दोघं पिऊया थोडं थोडं. नाही नाही थोडं तुम्ही घ्या ना ऐका. पहिलं तुम्ही प्या. तुम्ही पहिलं तुम्ही. मी तुम्ही. हळद सांडली. दूध सांडलं. हा मी बोलवतो वेटरला. दूध सांडलं. वेटरला बोलवतो हरकत नाही. अपशकुन आहे. हा मावशीने सांगितलं होतं दूध सांडलं ना की हनीमून रंगत नाही. नाही नाही दुधाचं काहीच नाही. दुधाच आहे सगळं. मावशी असं का बोल मावशीच्या हनीमूनच्या असं झालं होतं का? मावशीचं लग्नच नाही झालं. जिचं लग्नच झालं नाही ती मला का समजवते हनीमूनला काय होणार आहे काय नाही. ऐका नाही ना नाही तिला आहे ना तिला दिघ्याने सांगितलं होतं. दिघ्याच्या हनीमूनच्या रात्री असंच झालं. कोणी? दिघ्या आहे एक दिघ्यात त्याच्या हनीमूनच्या रात्री असंच झालं. त्याने सांगितलं होतं मावशीला असंच दूध सांडलं आणि दूध सांडलं काय झालं माहितीये का? चोर घुसले. चोर घुसले घरात. चोरानं दुसरं तिसरं काय नाही दागिन नाही नेले पैसा नाही नेला कपडा नाही नेला लत्ता नाही नेला. त्यांनी काय नेलं असन? काय? दिघ्याची बायको चोरून नेली. फक्त दिग्याची बायको चोरून नेली. चोरून नेली. तुम्हाला कळतंय का तो चोर नव्हता. मग दिग्याच्या बायकोचा बॉयफ्रेंड होता जो हनीमूनला येऊन तिला पळून घेऊन गेला. नाही हो. अहो तसंच दूध आहे. सांडलंय म्हणजे काहीतरी अपशकुन होणार. मला ऐका मावशी ना, म्हणली नलिनीजी. चांगलं होतं तेव्हा नेमकं वाईट अहो, घडतं. नलिनीजी. दूध सांडलं म्हणजे चोर येणार. ऐका, नाही. चोर एक काम करा. ऐका एक मग थांबा. हे काय करताय तुम्ही मला सांगा काय नाही. नलिनीजी. एक शांत व्हा काही घडलेलं नाहीये सग. हे काय लावताय तुम्ही? उघडे बाबांचा अंगार आहे. मी उघडे बाबांचा अंगार लावून हनीमून करू? मावशी म्हणली होती उघडे बाबांचा अंगारा लावला ना की हनीमून चांगलं होतं. म्हणजे हनीमून करायचा असेल तर आधी उघडे बाबाचा अंगारा लावायचा. उघडे बाबांचं लक्ष असणार आता आपल्यावर. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हनीमून उघडे बाबाचा अंगार लावून कसं करायचा आणि कसं वाटतंय त्या ऐकायला? हनीमूनला उघडे बाबा लक्ष ठेवून होते. नाही हो ते लक्ष नाही. ठेवून असणार आहेत ऐका ना आपल्यावर. हे आता काहीच काळजी हे नाही. नका करू. ऐका सगळं ना. शकून आणि ना नलिनीजी ऐका ना. हे बघा इकडे. हे बघा बाहेर बघा इथे मी तुम्हाला बाहेर दाखवतो काय? काय बघा किती छान छान चांदणं पडलंय की नाही? चंद्र बघा किती गुलाबी दिसतो. किती रोमॅन्टिक वातावरण आहे. चांदण्या बघा कशा चमकतायत. टपोरं चांदणं पडलंय. कुत्री भुंकतायत ते सोडून द्या. कुत्री रडतायत. हा? कुत्री रडतायत मग काय? म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे आपल्या आयुष्यात. अहो नाही अहो खरंच काहीतरी वाईट घडणार आहे. कुत्री रडतंय त्याचं काय अपशकुन असतो? तर कुत्र्याला काहीतरी दुखलं खुपलं असेल. नाही अहो कुत्री रडली ना की अपशकुन होतो. असं काही नाहीये. असंच आहे. मावशीने सांगितलं होतं दिघ्याच्या बाबतीत पण एकदा असंच झालतं. तो आहे ना असंच रात्रीचा झोपला होता. त्याच्या दुसऱ्या बायको सोबत हनीमूनला गेला होता तो. असाच कुत्र्यांचा आवाज आला रडण्याचा. त्याची बायको म्हणली मी टॉयलेटला जाते म्हणून जी सांगून गेली ती गायब. कुत्र्याचा आवाज ऐकला बायकोने आणि ती टॉयलेट मध्ये गेली. मुळात तो कुत्र्याचा आवाज नव्हता. दिग्याच्या दुसऱ्या बायकोच्या बॉयफ्रेंडने पण खालतून आवाज दिलेला तो. दुसरी बायको पण बॉयफ्रेंड सोबत पळून गेली. मुळात मला कळत नाही हा कोण दिग्या आहे. तो पळणारा बायका का करतोय? मला नाही माहिती. बरं करतोय तो करतोय. त्याच्या हनीमूनचे किस्से तुमच्या मावशीला का सांगतोय? मला नाही माहिती. मला फक्त तो दिग्याने तुमची मावशी सापडू दे. नाही त्यांचा खून केला ना लक्षात ठेवा. सत्य आहे. आता काय म्हणजे तुम्ही खरंच खून करणार आहे माझ्या अहो, नाही मावशी? मी फक्त बोललो. कुणासोबत लग्न केलं? मी बोललो फक्त. मला अंगाला हात नाही लावायचा. नलिनीजी माझं ऐका. माझ्या अंगाला हात नाही अहो, लावायचा. ऐका ना कुठं पण नलिनीजी नलिनीजी अहो मी फक्त क्या बात है. शकून अपशकुनांची ही मालिका अतिशय भन्नाट होती. बघूया हास्यरसिक काय प्रतिक्रिया देत आहेत. प्रसादा. छान. हा डिव्हाइस मस्त होता. ज्या पद्धतीने ते सगळे आवाज तू प्रत्येक वेळेला वापरलेस. माय मरो आणि मावशी जगू अशी एक म्हण आहे. ही या जोडप्याला कधीही लागू होणार नाही. कारण ही मावशी जर जगली तर कठीण आहे. पशा माझं पाळण्यातलं नाव बबिता आहे असं म्हणालास तू. आणि बोंडू सर गावातले बोंडू बोलतात. वा छान. बहार मजा आली ओव्हरऑल. हनीमून स्किटलावर सई. मजेदार परफॉर्मन्स होता. बनेचा पण सहभाग छोटा होता पण छान होता आणि तुम्हाला दोघांना बघणं इज ऑलवेज अ ट्रीट. आज पण ट्रीटच होती. मजा आली. थँक्यू सर.
हा? ऐका ए. हा, सर, नमस्कार. मंडळी मस्त भजनाचा असा वापर करूया serial मध्ये आपल्या. आम्हाला वापरा हा रेडी आहे ना सगळे आम्ही कधी आव रेडी कुठं रेडी आहे ढोलकी लावतो मी आताशी बुवा कुठे आलेत आमचे मंदार हा, अरे बुवा आले नाहीयेत अजून. बुवा नाही आले अरे करा ना काहीतरी. हो, तुम्ही बुवाला फोन लावा की नाही बुवा पण आहे ना तुम्हाला सांगतो काय कामाचा माणूस नाही लावा, फोन लावा. लावा, फोन म्हणजे काय या लोक हॅलो अरे हो पाचल बुवा अरे वाचड हाऊ कुठे या लोक आलो 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 जय देवाय म्हटलं. काय यायला काय टायमिंग आहे नाही ते काय नमस्कार, मी पाचलकर बुवा. असू दे असू दे नाही होय. असू दे रे असू दे. हो पाचल बुवा ते काय तुमच्या पाया नाही पडत हा? तसं आम्ही पण कुठे पाय पडणार होतो बरोबर. काय याचा आजोबा आहेत ना पक्वाज वादक होते तर सगळे रक्त ह्याच्यात त्याच्यामुळे थोडं झुकावं लागतं नाही तर ह्यांच्या पाय आम्ही माझी लायकी नाही, सगळं त्यांची पुण्य आहे, बाकी काय नाही. नाही पण तुम्ही खुर्ची का घेऊन आलाय? तुम्ही इकडे बसा ना ह्यांच्यामध्ये. नाही ते खुर्चीवरच बसायला लागतं. काय बसावं लागतं मांडी घालता येत नाही ती सांग ना मला. बरोबर. त्यांचं आहे ना लिंगामेंटचं ऑपरेशन झालंय, मांडी उपसलेली आहे डॉक्टरनी. नाही म्हणजे बसू शकतो खाली, पण ते असं बसावं लागतं. नाही नाही बरं वाटत नाही ना असं भजनाला बसणार ते. पण आता ओके आहेत. हे चालेल ना? हे हे चालेल हा. तुम्हाला चालणार आहे ना. हा. बस बस नमस्कार, मी पाचलकर बुवा. मी माझं भजनातच लहानपण गेलं. म्हणजे माझे आजोबा आहेत ना ते मृदुंगमणी होते आणि बाबांचा आवाज म्हणजे पंचक्रोशीत. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघांचा एक पण गुण यांच्यात नाही. माझी लायकी नाही, पण आपलं कसं वारसा हक्क्याने आलंय ना म्हणून. पण मी माझं एकदम लहानपण, माझा जन्म भजनातला, मी वाढलो भजनात, माझं लहानपण भजनात, तरुणपण भजनात, आकडलो भजनात, सगळं भजनात गेलं माझं. नमस्कार नमस्कार. मी ओंकार राऊत, मी डिरेक्टर आहे इकडचा सिरियलचा. आहे ना? मग मी लहानपणी बाळच होतो, मग मी शाळेत गेलो, कॉलेजला गेलो आणि मग मी ठरवलं की मला डिरेक्टर व्हायचं आहे. हा फरक आहे आपल्यातला. हा म्हणून तुम्ही ते डिरेक्टर आहात, मी भजनी बुवा आहे. काय बरं स्मार्ट आहे स्मार्ट. म्हणजे स्वतःचा कॅरेक्टर बरोबर एक्स्टॅब्लिश केलात. असिस्टंट डिरेक्टर आहेस ना, तसा वाग ना जरा. ओ वाव, तुम्ही माझं पण केलं? थांबा थांबा, कॅमेरामन हांडे ओके आहे ना सर? मी यांचं केलं. जा ना, काम कर ना, काम कर स्वतःच. त्यापेक्षा जा. तयार आहे आम्ही केव्हापासून तयार आहे. हा बस मंदार. ते सांगतील तेव्हा आपण करायचंय. थांबा थांबा 2 मिनिटं ते आता समजवतो. नाही, आणि एवढं पण पेसी नकोय. आधी सीन ऐका, मग आपण ठरवूया कुठलं गायचं. एवढं पण नाही, असं मधनं नाही. मी सांगतो तुम्हाला काय हवं. आधी सीन ऐका. ठीक आहे. बुवा तुम्हाला काम करायचं आहे यात. मी ऍक्टिंग, अभिनय करायचा. अभिनय मला करायचं. काय काय हे काय? ह्यांना काम करायला येतं बाय. हा. ह्यांना नका घेऊ, ह्यांना नाही जमणार. हा. मोऱ्यांना घ्या. हा. नमनात काय दमयंती करतात माहिती मला- आहे? मला- 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 हे उठा. मला नाही, नाही, यांनाच घ्या, माझी लायकी नाही. अरे थांबा हे. यांना करू दे, माझी तुम्ही लायकी नका, तुम्ही नका ठरवू. मी एक नंबर ऍक्टिंग करतो ना. तुम्ही बसा तिकडे. मला भारीतला तुम्ही तिकडे बसा. तुम्ही बुवा वाटत नाहीत हे वाटतायत. मी डिरेक्टर आहे, माझ्या काहीतरी कास्टिंगला हे असेल की नाही. बसा तिकडे. तुम्ही बुवा तुम्ही करणार, तुम्ही बसा. आजोबा फक्त सैनिक झाले होते, असे उभे होते फक्त. पहिले असणार खानदानात ऍक्टिंग करणारे. अरे पहिला सीन असा लाईव्ह मृदुंग तुम्ही ऍक्टिंग. एकच मिनिट, आपण रिहर्सल करूया. मॅडम Yes. खुशी मॅडम, एक रिहर्सल करूया का? मी ऐकलंय आपण टेक करूयात का? नाही नाही, त्यांच्यासाठी एक थोडी रिहर्सल. त्यांना सांगतो काय होणार आहे फक्त. मॅडम आल्या, मॅडम आल्या. हा. मॅडम मॅडम मी गावात मंदार मी अडकलो आहे. तिकडे त्यांना बाहेर कर. गावात लय मी भारी भारी कर तिकडे. असू दे, असू दे. पाहा नका. मॅडम पाहा नका. मॅडम काय काय मॅडम मला 4ला 52%. इथे ये, इथे ये, इथे ये. फोटो मिळेल एक फोटो. अरे मिळेल रे, सोड रे. My रे God. तिकडे तिकडे मिळेल, नंतर देणार फोटो. इट्स ओके फनी पीपल. हा ते फनी आम्ही जन्मापासून जाऊ का नाही? थोडा वेळ द्या, 2-3 फन करून दाखवतो तुम्हाला. ओ मोरे कसले पण दाखवता वाय. गरम त्याला फुंकर मारताना छाती फुकते तुमची. नाही तर काय. बसा मंदार, हे सगळ्यांना शांत ठेवायची जबाबदारी तुझी आहे. सॉरी मॅडम मॅडम तुम्ही इथे उभा राहा. ओके सर भारी ऍक्टर. हा ऍक्टिंग लय गावात. हो, Yes. नाव काय ह्यांचं आहे ना? मोरे मोरे. म्हणजे माझ्या नंतर तेच असतं. बरं ते- बरं, ठीक आहे. तर मॅडम तुम्ही इथे उभ्या राहणार. Okay. तुम्ही म्हणजे तिकडनं येणार, तिकडे उभ्या राहणार. मॅडमनी तुमच्याकडे बघितलं की तुम्ही उभं राहायचं. हा, उभं राहिलात. हा, त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा, त्यांच्याकडे. मॅडम तुमच्या पाया पडणार. हा, तिकडे तिकडे बघा मॅडम. मॅडम पाया पडणार. हा, ओके. मग तुमच्या कानात येऊन काहीतरी सांगणार. तुम्ही रिॲक्ट व्हायचं. कसं काय म्हणजे काय?
अरे वसड नाही त्यांना काय लायचं त्यांना काय मी म्हणतो मला तिथे घे ना. हा, याला घ्या, याला माझं घ्या, ऐकलं. नाही नाही त्याचं नाही घेता येणार आहे. हो त्या कानात त्यांना कळायला नको काय कसं काय नंतर करायचं यायचं. मॅडम तुम्ही त्यांच्या कानात म्हणा मैं तुम्हारे बच्ची की माँ बनने वाली हूँ. बघा बघितलं स्वतःवर विश्वासच नाही त्यांचा. मंदार बरोबर गप्प बस आहे, तुला बरोबर. सुचलं पाहिजे. हा. हा तर मॅडम असं म्हणा म्हणजे या, रिॲक्ट होतील. ओके. हे असं रिॲक्ट व्हा. हा. हे रिॲक्ट झाला हा, हा. मग तुम्ही खिशात हात घालायचा, चिठ्ठी काढायची, मॅडमना द्यायची, मॅडम परत तुमच्या पाया पडणार, मॅडम निघून जाणार, तुम्ही बसायचं आणि जणू काही झालंच नाही. असं भजन काय आहे? भजन चालू असेल का? ते सांगतोय ना, थांब ना बाबा, शहाणपणा करू नको, काढून टाकीन मी तुला. भजन सुरू ठेवायचं, कळलंय? एवढं कळलेलं आहे? येस येस सर. एकदा बघा तर म्हणजे माझी लायकी खरंच नाही नाही एकदा. बुवा मी सांगतोय ना तुम्हीच करणार. बसा बसा, मॅडम बसा. टेक करूया. या ऑल द बेस्ट जमेल चला. माईक लावून घ्या जगदीशा, माईक लावून घ्या यांना. म्हणजे बघा सर म्हणजे संधी दिली होती. थांबा, काही गरज मला नाहीये. आज चांगला मंदार, करता येतो. ते. शांत कर त्यांना, अहो, काही कर यांना शांत कर. हो हे आत हात टाकतायत. नाही हात टाकताय ते. अहो माईक लावायचा आहे ना तुम्हाला. अच्छा माईक आहे. हा ओ मोऱ्या नुकून लावला? हा? तुम्ही केलं असं झालं असतं. अरे, मी काय हा मग आम्ही केलेलं आहे असला. ए तुम्हीच गाजवू शकता खरं तर. बस बस नको हे सगळं. हे हा? हे सगळं हा हे महत्वाचं आहे. हा. इथे माईक लागलाय. हा. हा लेपल आहे. हा हा डायरेक्ट जाणार आवाज. हा म्हणजे मेन आहे. हा हा इथून डायरेक्ट मोरण हा मेन आहे ते. हेच करू नका, हे नका करू. असं असं केल्यावर तिकडे ढासढूस ढुसढूस होणार, डायरेक्ट साऊंड जाणार. हा हात लावू नका आणि हे सोनं बिन ते चेन बिन जरा सांभाळा एवढं. हा ओके चला रेडी. हा मेन आहे, हा मेन आहे. चला चला चला. हॅलो हॅलो येतोय हॅलो येतंय येतंय हा मेन. येतंय. चला एकदम, हा, चला रेडी. रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. बोला पुंडली कवर देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की थांबा जरा. का तुम्ही त्यांच्या जवळ जाताय? ते डायरेक्ट टीव्हीत जातो ना आवाज म्हणून. तुम्ही तिकडे बसा, कोणीच कुठून हलणार नाहीये. म्हणजे तुम्ही नका हॅलो. कोणी उठायचं नाही त्यांच्या जागेवरनं, कळलं का? कॅच करतील ते काय करायचंय ते. चला. चल यार राजदीप मी रेडी आहे Sorry, कधीपासून. sorry. पसीना पसीना होतो यार, मेकअप जातोय. चल बस आप पोझिशन पे जाओ. कोणी काही कुठे उठणार नाहीये, सगळ्यांचा आवाज कॅच होणार आहे. हा. रोल साऊंड, रोल कॅमेरा, रोलिंग. ऍक्शन. माय गॉड राजदीप. काय चाललंय? मी यानी मी नाही आम्ही काय करताय? नाही ते बुवा तुम्ही आहात ना, गाण्याची जबाबदारी तुमची आहे की नाही? त्यांना कशाला हे करायला देताय? यांनी एक केलं. नाही ते हिरोईनला बैलावर गाणंच बदललं का नाही बाकी काय झालं नाही बदलायचं आहे गाणं, सेम गाणं ठेवा. सेम. आता परत मला पहिलं मॅडम आपल्याला एक वाईड घ्यावा लागेल परत, कारण की ते कशाला? त्यांनी गाणंच बदललं अगं. अरे ठीक आहे ना, आपल्याला वाईड मध्ये मिळालंय ना, माझी एंट्री मिळाली ना, तू नंतर तसंही लावणार आहेस ना. चल ना, नको ना. अगं चांगलं दिसेल ते. चल रे, सिनेमा करतोय काय? दिली सोप करतोय. कुठे रिपीट वर पण बघत नाही आपले एपिसोड. मला माहितीये, तू चल ते माझ्या एंट्री पासून घे. एवढं नको हे करत बस. बरं बरं इकडे इकडे उभे राहा तुम्ही. हा हा ऐका, ते, आपण वाईड आता करत नाही आहोत. तुमच्या त्या आलापीपासनं घ्या. हा चला, मधून करायचं. हा मधून करायचं. आलापीपासनं घ्या. चला. आलं मोरे चांगलं करा. मी टर्न होते आणि हो 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 हो. मास्टर म्हणजे मास्टरच आहे ना हा काय मास्टर तुम्ही करा ना, आलापी घ्या. मास्टर करू नका मोठं. हा. चला, रोल साऊंड, रोलिंग. रोल कॅमेरा, ऍक्शन. चला चला आणि- चला चला, वेळ नाहीये माझ्याकडे यार. उठणार आहेत की बसणार आहेत काय आहे? आधी बसा. आधी बसतो, आधी. ती आल्यावर उठा. Exactly. चला यार, पटकन करा यार. इधर सन जा रहा है यार मेरा, चलो जल्दी. सर नाईट आहे आज. सन आ रहा है, मग बस आ रहा है सन, चलो जल्दी. मोरे सेम तिथून ना. तिथून चला रे. रोल कॅमेरा. रोलिंग. ती इकडे पाचलकर बुवा कुठे गेले? नाही ते जरा फोन आला म्हणून बाहेर बोलायला गेलेले आहेत ते. तुम्ही कशाला बसलात मग? आता गादी मोकळी कशी ठेवायची? आता पाचला बुवा नंतर आहे का ना, ही गादी मीच चालवणार आहे. मानता झक्का आहे का नाही? पण इथे नाही व्हाय काय इथे असं नाही चालत. शूटिंग आहे ना, आधी ते बसले होते वाईड मध्ये, ते दिसलेत. वाईड मध्ये ते दिसलेत. बसताना उठताना तुम्ही आलात, असं होईल का? मला चल सांगा. रे ओंकार, चल यार. करतो, थांबा. OS आहे ना. एक मिनिट आहे. खांदा दिसणार आहे फक्त. तर नाही, ते कधी येणार आहेत आता? नाही आता काही सांगता येत नाही. अरे फोनवर दिवस असतात ते. मंदार बघून येतो त्यांना. काय यार, मी काय सांग. OS खांदा नाही, दिसणार आहे फक्त. एकच मिनिट थांबा. ते नाही येणार आहेत आता. तुम्ही कन्फर्म आहात ना? हा, मग तुम्ही बसा, आपण एवढी वाईड करू. डिटेलिंग कुठे करत बसतो? नाही, काय आहे तुझं? आमचं बरोबर आहे ना. तुझं मारेन मी, तुला मारून टाकेन मी, आधीच सांगतोय.
चिडायला लावू नकोस आता मला ह्याला काढून टाक काढून टाक ह्याला डिरेक्टर आहे यार मी सगळे मला शिकवायला लागलेत आता ओएस कर वाईड कर हे कर प्लीज मला त्रास देऊ नका मैं जो बोलेगा वैसा होगा राजदीप ठीक आहे आपण सिनेमाचं शूटिंग नाही करत आहे एवढं चिडायला काय सिनेमा केले काय तू कुठल्या सिनेमा केले सिरियलच केलीस ना मला सांगू नको सिरियल आहे मला नको सांगू ठीक आहे ना लग्नाची सीडी जरी मी केली ना तरी मी एवढ्याच सिरियसली करीन कळलं ना बस क्या भाई चिडतो काय यार चिडायचं ना बेबी असं चिडायचं असतं का वाईट- मी देते फुल टेक करूया आपण गाईज फुल टेक करूया ओके हा करूया शॉर्ट यांनी अजिबात पिक्चरच नाही गेली नाही तुम्ही बसा तिकडे तुम्ही मला सांगू नका काय येस मी एंट्री बसून येऊ ना बरोबर हो, राजदीप हो. कूल कूल कम ऑन गाईज तो हा विचार बरोबर ए तू गप्प बसा रेडी कम ऑन गाईज ये रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन का तुम्ही आलात आता हे कशाला आले तुम्ही आता परत तिकडे गेलात हे इकडे आले का का केलं नाही ते डिंगणकरांचा फोन आला होता म्हातारी गेली त्याची हो डिंगणकरांची म्हातारी गेली तर म्हातारीने सांगितलं होतं मैताला मला पोहोचवायला बाकी काय नाही, तिकडे जावं लागेल मैताला काढतायत टिकनकरांची म्हातारी भारी थंड वाटतं. होती. जावं लागेल का? नाही ना? मला पोहोचवलं मंदार हो सर माझ्या एकट्यावर करता येईल काय तसं पण माझं आणि त्यांचं काय पटत नाही आमच्यात भावकीची जरा भांडणं आहेत ना त्याच्यामुळे काय सांगाल ते कानात मी ऐकतो तुमचं तुला दिसत बॅकअप बॅकअप आणि मंडळी याच बरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची या नवीन आर्थिक वर्षामध्ये विनोदाची नवीन समीकरणं मांडूया आणि त्यासाठी भेटूया पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया